जस्ट मला त्यावेळेस असं होतं की स्वतःचा एक फोटो पाहिजे. तेव्हा काही कॅमेरा वगैरे आजच नव्हता माझ्याकडे. मोटो G2चा एक तो जुना फोन होता, ज्यात 4-5 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. तो फोन मी घेऊन कॅम्पसमध्ये बघत होतो फुलपाखरं. मग मी मित्राला पाठवला. त्याला म्हटलं कुठलं आहे हे? म्हणलं अरे नाही, हे सांगता येणार नाही. मला काय कोणालाच सांगता येणार नाही. ओलेपा मॉथ नावाचा एक मॉथ होता, तर त्याची ओलेपा तर त्याची एक अळी आमच्या अंगणात होती. तर मग माझ्या आईने ती सगळ्यात पहिले बघितली. आई म्हणली अरे ही अस्वलीची अळी आहे. म्हणलं आता ही अस्वल काय असतं? म्हणलं मी अस्वल म्हणजे तो स्लॉथ बेअर का? मी म्हणलं नाही, त्याची अळी असणं वगैरे शक्य नाही. उगर जर बघायचं असेल तर मी पण माझ्या घरी सडलेली फळं भरपूर ठेवतो. आम्ही जनरली टाकत नाही ती फळं. तर मग त्या सडलेल्या फळांवरती मग बटरफ्लाईज येतात, ऑफकोर्स अँट्स पण येतात, मुंग्या पण भरपूर असतात आणि मग सगळं ते फळं संपवून टाकतात. नमस्कार, जंगल एकोजच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जंगल एकोजवरती तुम्ही जे प्रेम दाखवताय, जो सपोर्ट दाखवताय, त्यामुळेच जंगल एकोजच्या प्रत्येक भागामध्ये एका खूप इंटरेस्टिंग पाहुण्याला आम्ही घेऊन येतोय, जेणेकरून तुमचं वाईल्ड लाईफ आणि नेचर कन्झर्वेशनचं नॉलेज थोडंसं अजून वाढेल. आणि असाच एक आमचा मित्र रजत जोशी आज आमच्याबरोबर आहे, जो फुलपाखरांबद्दल, फुलपाखरांच्या त्याच्या अभ्यासाबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल आपल्याशी काही खूप इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करणार आहे. रजत बाबतीत माहिती देण्यात मी जास्त वेळ वाया घालवणार नाही, कारण रजतला जे सांगायचं आहे ते माहिती करून घेण्याची मला जास्त उत्सुकता आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्सची एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयातली पदवी घेऊन बटरफ्लाईज हा आपला एक्सपर्टीजचा विषय निवडून रजतनी आजपर्यंत फुलपाखरांच्या बाबतीत खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सो रजत, वेलकम टू जंगल एकोज. थँक्यू. आणि आय एम सो हॅपी कारण जंगल एकोजवरती तू दुसरा फर्ग्युसनचा स्टुडंट आहेस आणि आय फील व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड वेन एनी फर्ग्युसोनियन कम्स. सो वेलकम टू जंगल एकोज. आणि तुला माहिती आहे ऑलरेडी जंगल एकोज चा पर्पज काय आहे आणि जंगल एकोज मार्फत आम्ही लोकांपर्यंत किती व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन पोचवायचा प्रयत्न करतोय. तू गेली अनेक वर्ष बटरफ्लाईजवरती खूप उत्तम काम करतोयस, फुलपाखरांवरती खूप उत्तम काम करतोयस. आणि मला वाटतं की सगळ्यांनाच ॲज अ किड बटरफ्लाईजबद्दल एक खूप उत्सुकता असते. सो तुझी सुरुवात कशी झाली बटरफ्लाईजबद्दल अभ्यास करण्याची, किंवा तुला त्याबद्दल जास्त रिसर्च करण्याची? तुला अशी काय ट्रिगरिंग मोमेंट होती की ज्याच्यामुळे वाटलं की हां, की दिस इज द मोमेंट? सो ट्रिगरिंग पॉईंट तू म्हणलास तसं प्रत्येकाचा वेगळा असतो. आता तू जसं म्हणलास मी फर्ग्युसन कॉलेजचा आहे. FYमध्ये आपल्याला काही विषय असतात कॉलेजमध्ये, झूलॉजी, बॉटनी, एन्व्हायरमेंटल सायन्स. आता मी एन्व्हायरमेंटल सायन्स मेजर होतो, पण हे 4 सब्जेक्ट्स आम्हाला होते. तर झूलॉजीमध्ये आम्हाला असाइनमेंट होती त्यावर्षी की सप्टेंबर महिन्यामध्ये कॅम्पसमध्ये भरपूर बटरफ्लाईज येतात. अच्छा. सो तुम्ही त्या 5 बटरफ्लाईजचे कोणताही फोटो काढा, तुम्हाला 10 मार्क मिळतील असाइनमेंटसाठी. सो ती एक असाइनमेंट होती, 10 मार्काला 5 फुलपाखरं, असं सरळ इक्वेशन होतं. आता त्यावेळेस कॅमेरा कोणाकडे नव्हता आमच्या वर्गातल्या. 1-2 मुलांकडे फक्त कॅमेरा, आणि त्यातल्या त्यात बाहेर जाऊन फोटो काढणारे लोक खूप कमी. तो कॅमेरा जनरली आताच कुठेतरी पडून राहायचा, कोणी वापरायचा नाही. एक आमचा मित्र होता, त्याच्याकडे काही फोटोज होते 6-7 फुलपाखरांचे आधीच. त्याने आमच्या ग्रुपवरती ते फोटो टाकले. मग सगळे म्हणले की चला फोटो मिळाले म्हणून. लोकांनी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून तेच फोटो वापरले, जर्नलमध्ये चिकटवले. मला आठवतं मीच प्रिंट करायला गेलो होतो, त्यामुळे मी सारखे कॉपीज प्रिंट करत बसायचो. 10 पेपर 15 पेपरवरती सगळ्या कॉपीज यायच्या. मी म्हणलं ठीक आहे, आता मी म्हणलं काय करू, आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे हे दुसऱ्याचेच फोटो वापरून काही उपयोग नाही. जस्ट मला त्यावेळेस असं होतं की स्वतःचा एक फोटो पाहिजे. तेव्हा काही कॅमेरा वगैरे आजच नव्हता माझ्याकडे. मोटो G2चा एक तो जुना फोन होता, ज्यात 4-5 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. तो फोन मी घेऊन कॅम्पसमध्ये बघत होतो फुलपाखरं. एका अँटेनावरती मला कॉमन जे नावाचं फुलपाखरू दिसलं, ज्याला मराठीत शेवाळी म्हणतात त्याच्या रंगामुळे. तर मग मी त्याच्या थोडं जवळ गेलो आणि त्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला. एकतर त्याची फ्लाईट खूप फास्ट असल्यामुळे त्याचा फोटो तसा निघणं खूप अवघड आहे. मला अजून DSLR कॅमेरावरच प्रॉब्लेम येतो फोटो काढायला. तेव्हा माझ्याकडे मोटो G2चा फोन होता, त्यामुळे मी तो फोटो काढला 5x झूम करून.
काही दिसत नव्हतं. म्हणजे टेक्निकली तो फोटो झूम केल्यानंतर शेवटी त्याला Pixelate होत होता. पिक्सेलेट होता आणि त्याला पिंक येल्लो असे स्पॉट्स येतात काही फोटोवरती बघ, अच्छा. जास्त पिक्सेलेट झाल्यानंतर नॉईज येत होता. नॉईज येतो. तर तो फुलपाखरू तसं दिसत होतं की त्याच्यावरती पिंक येल्लो. मग मी तो फोटो काढला, मला आनंद झाला, म्हटलं फोटो काढला जरा चांगला आहे. मग मी मित्राला पाठवला, हा. त्याला म्हटलं कुठलं आहे हे. म्हणलं अरे नाही हे सांगता येणार नाही. मला काय कोणालाच सांगता येणार नाही कारण नीट दिसतच नाही काय. पिक्सलेट नावाची वेगळी व्हरायटी वेगळीच व्हरायटी शोधली मी तेव्हा. पण मी म्हटलं मग हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे फोटो काढणं, म्हणजे हे बटरफ्लाईज बघणं. सो तू ट्रिगरिंग पॉईंट म्हणलास तो तेव्हा पहिला सुरू झाला. मग फर्ग्युसन कॉलेजचं असं पण आहे की तिकडे टेकडी आहे, फर्ग्युसन हिल म्हणून. तर मी सेकंड सेमिस्टरपासून फर्ग्युसन हिलला जायला लागलो सारखं, म्हणजे रोजच. क्लासेस किती बंक झाले असतील मी त्याचा हिशोब ठेवला नाही कधी, पण सारखं तिकडे जायचं, कॅमेराने जाऊन मोबाईलने जाऊन फोटोज काढायचे बटरफ्लायजचे. आपण काय बघितलं याची एक छोटीशी मी डायरी केली होती त्यावेळेस. त्यामध्ये मी लिहायचो की ही स्पीशीज मी बघितली. त्यानंतर गेल्यानंतर मी काही वेबसाईट्स असतात ज्या बटरफ्लाईजवरती काम करतात, काही ग्रुप्स असतात स्थानिक जे बटरफ्लाईजवरती काम करतात. बटरफ्लाईज ऑफ पुणे नावाचा ग्रुप त्या वर्षीच सेटअप झाला होता, 2018ची गोष्ट आहे. सो मग तेव्हा काही लोकल एक्सपर्ट्स बरोबर माझं बोलणं व्हायचं. मग त्यानंतर एक बटरफ्लाईजवरती इंडिया लेवलवरती एक टॉप वेबसाईट आहे, त्याचं नाव आहे आय फाउंड बटरफ्लाईज. सो त्याच्यावरचे मी रेकॉर्ड्स बघायचो, मग त्यातले फोटोज बघितले. मग हे फुलपाखरू कुठे मिळतं, मग मी काढलेलं फुलपाखरू अजून कुठे कुठे मिळतं, त्याचे किती रेकॉर्ड्स आहेत, या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू माझ्याकडे कॅमेरा पण आला. मग ते कॅमेरा मिळाल्यानंतर फर्ग्युसनला जा, नाहीतर मग सिंहगड व्हॅलीला जा, तामिणीत जा, पुण्याकडे सगळीकडे पुण्यात मी फिरायला सुरुवात केली. आणि नंतर मग हे सगळे रेकॉर्ड्स माझ्याकडे यायला लागले. त्याला आता किती 7 वर्ष झालीत जवळपास. सो अजूनही म्हणजे मजा येते. पण ट्रिगरिंग पॉईंट म्हणलास तर हा. सो बेसिकली फोटोग्राफी और लेस नॉलेज ऑफ फोटोग्राफी took you in this direction of butterflies and researching about them. काय इंटरेस्टिंग आहे ना, फोटोग्राफी ॲज अ टूल. काही वेळेला लोक खूप अंडर एस्टिमेट करतात फोटोग्राफी ॲज अ टूल म्हणून. पण फोटोग्राफी ॲज अ टूल कॅन बी युज्ड फॉर कन्झर्वेशन. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि यू आर अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ इट की तुझ्या त्या फोटोग्राफीच्या क्युरिओसिटीमुळे यू स्टार्टेड रिसर्चिंग अबाउट बटरफ्लाईज. आणि तुझ्यामुळे आज आमच्याकडे बटरफ्लाईज बाबतीत एवढी माहिती उपलब्ध आहे पुण्यातल्या. आणि अगेन वन मोर थिंग, आता मला जरा आपल्या डिपार्टमेंटची कॉलर टाईट करावीशी वाटते, बट फर्ग्युसन एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंटबद्दल आपण बोलायलाच पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज फर्ग्युसन एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंट हॅज प्रोड्युस्ड सो मेनी ग्रेट स्टुडंट्स. म्हणजे मी माझं नाव त्यात इन्क्लूड करायचं की ह्या लोकांवरती सोडून देतो, पण आय फील इतके चांगले स्टुडंट्स त्यांनी प्रोड्यूस केलेत. आणि मला वाटतं द स्टाफ ॲट फर्ग्युसन एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंट इज सो सपोर्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे मला आठवत आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, मी जेव्हा एन्व्हायरमेंटल सायन्सचा स्टुडंट होतो, सो मी माझ्या इतर आवडींसाठी, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी, कल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी अनेक वेळेला यूज टू बी मिसिंग आउट ऑन लेक्चर्स ऑर द इम्पॉर्टंट थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द क्लासरूम्स. पण द टीचर्स, द स्टाफ, टीचिंग, नॉन टीचिंग, बोथ स्टाफ वॉज सो सपोर्टिव्ह ऑलवेज, इवन टुडे. म्हणजे काही दिवसांपूर्वी मी डिपार्टमेंटला गेलो होतो तेव्हा गाया फेस्टिवलची तयारी चालली होती. सो इट वॉज ऑल व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मी. आणि आय ऑलवेज थँक फर्ग्युसन EVS डिपार्टमेंट की त्यांनी आज जे काही आपल्याला घडवलंय ते फारच, आणि असं कुठलंही प्रेशर न देता घडवलं. म्हणजे द स्टाफ हॅज नेव्हर प्रेशराइज्ड. हाऊ डू यू थिंक हे जे आपले प्रोफेसर्स असतात, रिगार्डलेस ऑफ द फर्ग्युसन EVS डिपार्टमेंट, इन जनरल जे आपल्याला आयुष्यात मेंटॉर्स मिळतात किंवा जे प्रोफेसर्स असतात, हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर अ स्टुडंट टू कीप इंटरॅक्टिंग विथ द प्रोफेसर्स. बिकॉज आपण ज्या पद्धतीचा रिसर्च करतो किंवा आपण ज्या पद्धतीची फील्ड निवडलेली आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स म्हण किंवा बायोडायव्हर्सिटी म्हण, जी खूप व्होलेटाईल, ज्याच्यात रोज नवीन शोध लागत असतात, ज्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी नव्याने सापडत असतात. सो हाऊ डू यू थिंक इट इज, हाऊ मच इम्पॉर्टंट इट इज की आपल्याला प्रोफेसरशी इंटरॅक्ट करता यायला पाहिजे. आणि ते इंटरॅक्शन्स बद्दल काय सांगशील की काय, डू यू रिमेंबर एनी इंटरेस्टिंग इंटरॅक्शन ऑल्सो?
टीचरसोबत इंटरेस्टिंग इंटरॅक्शन नेहमीच व्हायचं, कारण एकतर 6 टीचर्स आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येकाची एक वेगळी स्पेशालिटी होती. सो वाईल्ड लाईफसाठी विनायक चव्हाण सर होते, आता HOD आपण नाव घेतलं पाहिजे रुपाली मॅम, त्या भरपूर सपोर्टिव्ह होत्या. म्हणजे मी काही कल्पना त्यांच्याकडे घेऊन गेलो की आपण हे काही केलं पाहिजे कॉलेजमध्ये. थोडक्यात आता 2021-22ची गोष्ट आहे, पहिल्यांदा स्पायडर वॉक झालेला फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये. सो पार्टिसिपेशन कमी होतं कोविडच्या दरम्यान, पण मी मॅमला म्हणलं की आपण हे केलं पाहिजे. तर मॅम म्हणलं हो तू नक्की कर, परमिशनचं काही बघू नकोस, ते मी काढते प्राचार्यांकडनं. त्यामुळे स्पायडर वॉक झाला. मग पहिल्यांदा मॉड ट्रॅपिंग आपण केलेलं फर्ग्युसन कॉलेजला, जे रात्री होतं. ढगाळ आणि थोडंसं पावसाळी असल्यामुळे काही विशेष सायटिंग नव्हते, बट अगेन ती परमिशन मिळणं, रात्री कॉलेजमध्ये मुलींचा ग्रुप, स्टुडंट्स 10-12 स्टुडंट्स एकत्र येऊन हे सगळी ॲक्टिव्हिटी करणं, याच्यासाठी मॅम म्हणलं मला परमिशन काढावी लागेल, सर देतील का नाही मला माहिती नाही, पण अगेन शी ट्रायड हर बेस्ट आणि सरांनी शेवटी परमिशन दिली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सलग 2 वर्ष आम्ही बटरफ्लाय मंचच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या केलेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये. सो त्याची दखल मग मॅमने घेतली. मग सो अल्टिमेटली स्टुडंट्सकडे आयडियाज खूप असतात की इकडून खूप सोर्सेसकडनं बघून ते इन्स्पिरेशन घेत असतात आणि त्यांना या सेम आयडियाज त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा त्यांच्या कॅम्पसमध्ये सुद्धा करायच्या असतात. पण जर असे सपोर्टिव्ह शिक्षक असले तर मग त्या आयडियाज एकदम ॲक्शनमध्ये कन्वर्ट होऊन जातात. आणि तेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये लिटरली माझ्या मास्टर्सच्या वर्षांमध्ये तरी मी हे अनुभवलं की मॅमने किंवा डिपार्टमेंटने एवढं सपोर्ट केलं की परमिशन्स तर लगेच मिळून जायच्यात आणि त्या ॲक्टिव्हिटीज मग पुढे इनिशिएट होऊन चांगलं आपल्याला त्याच्यातनं आउटपुट मिळायचं. ॲब्सोल्युटली यार, आय थिंक रुपाली मॅम हॅज ऑलवेज बीन अ फ्रेंड मोर दॅन अ प्रोफेसर टू एव्हरी स्टुडंट. एक्झॅक्टली. आणि इट्स ग्रेट टू हॅव सच प्रोफेसर्स इन लाईफ. आणि आता तू जे मेन्शन केलंस की स्टुडंट्सकडे आयडिया खूप असतात आणि त्या आयडियाज चॅनलाइज करायला प्रोफेसर्स ऑल्सो शुड बी एबल टू लिसन टू देम, ॲप्रिशिएट इट अँड देन ते काय म्हणतात त्याला, ते ॲक्च्युली घडवण्यासाठी सुद्धा प्रोफेसरशी जर मदत स्टुडंट्सला कॉलेज लाईफमध्ये मिळाली तर द स्टुडंट्स फ्लरिश, त्यांच्या आयडियाज खूप वेगळ्या पद्धतीने शेपअप होतात. सो आय थिंक दॅट्स अ ग्रेट पॉईंट. आता आपण बटरफ्लाईजकडे येऊया. बटरफ्लाईज इज युअर एक्सपर्टीज आणि मला मेटामॉर्फिसिसबद्दल जरा जास्त जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ही मला एकतर ती टर्म खूप आवडते, मेटामॉर्फिसिस. आणि मला वाटतं फुलपाखराच्या आयुष्यातला जो ट्रान्सफॉर्मेशनचा क्षण असतो, तर त्याबद्दल जरा चांगल्या सोप्या भाषेत कसं सांगशील? सो बटरफ्लाय तुम्ही ऑर्गॅनिझम बघायला गेलात, एक तर सगळ्यात डेलिकेट ऑर्गॅनिझम आहे. एवढे तसे पंख एवढे डेलिकेट असतात, एवढे सुंदर असतात आणि रंगीबेरंगी असल्यामुळे पहिल्यापासूनच आपल्याकडे जे लोक आहेत, इस्पेशली लहान मुलं, त्यांना बटरफ्लायच्या लाईफ सायकलमध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो. बटरफ्लायची लाईफ सायकल बेसिकली ब्रेकडाऊन करायची झाली 4 भागात ब्रेकडाऊन होते. देर आर 4 स्टेजेस: अंड, अळी, कोश आणि कोशातनं बाहेर येणारा फुलपाखरू, हे 4थं. फुलपाखरू बाहेर आल्यानंतर किंवा फुलपाखरू हीच प्रौढ अवस्था असते, त्यामुळे बेबी बटरफ्लाय किंवा असं जे म्हणतात ते काहीही नसतं. बटरफ्लाय जेव्हा बाहेर येतं तेव्हाच तो अडल्ट असतो. सो सगळ्यात पहिले ऑल ॲक्टिव्हिटी स्टार्ट विथ मीटिंग झाल्यानंतर फिमेल जनरली दिवसाच्या त्या भागात अंडे घालायला जास्त प्रिफर करेल ज्या भागामध्ये ऊन जास्त असेल. थोडक्यात दुपारच्या भागांमध्ये 11 नंतर 12 नंतर तुम्हाला एगलेईंग दिसायला लागेल. आता एगलेईंग कशावर होतं तर पर्टिक्युलर प्लांटवरतीच होतं. त्या प्लांटला, त्या वनस्पतीला होस्ट प्लांट म्हणतात. होस्ट प्लांट म्हणजे ती वनस्पती ज्याच्यावरती फुलपाखरं अंडे घालतात. अंड प्रत्येक स्पीशीजचं, प्रत्येक जातीचं वेगळं असतं. काहींचं गोल्फ बॉलसारखं असतं, काहींचं राऊंड स्फेरिकल मोत्यासारखं असतं किंवा मग वेगवेगळे आकार आहेत त्यामध्ये. अंड अवस्था वेगवेगळे आकार पण आहेत, वेगवेगळे आकार आहेत. लाईक आता फॉर एक्झाम्पल मी जसं गोल्फ बॉल म्हणलं, काहींचं अंड फ्लॅट असतं. हो, हां, बऱ्यापैकी फ्लॅट असतं. मग काहींचं अंड त्याला थोडेसे स्पाईन्स असतात फॉर प्रोटेक्शन पर्पजेस. मग त्यामध्ये असे 3-4 वेगवेगळे आकार आहेत. डिपेंड्स हायली ऑन फॅमिली. बटरफ्लायच्या 6 फॅमिलीज. स्पाइक्स असतात, काट्यांसारखं असतं. सो तशी पण अंडी असतात. त्याचा पर्पज असतं प्रोटेक्शन फ्रॉम आउटसाइड प्रेडेटर्स. कारण फुलपाखरांचा एकतर मी तुला जर लिव्हिंग रेशो सांगितला की अंडा घातल्यापासून फुलपाखरू बाहेरपर्यंत जो सक्सेस रेट आहे तो फक्त 1 ते 5% आहे. व्हॉट? सिरियसली? सिरियसली. इट्स ओनली 1 to 5%. 5% पण मी खूप बोलतोय.
ओ इट्स लेस दॅन दॅट. कारण बटरफ्लाईजवरती प्रिडेट करणारे ऑर्गॅनिझम्स खूप आहेत, त्यामुळे ते धोके पण असतात. त्यामुळे मग हे जे अंड्यांवरती काटे किंवा मग फ्लॅट अंडी किंवा गोल्फ बॉलसारखी अंडी जी असतात ती थोडंसं प्रोटेक्शन बटरफ्लायला देतात. सो अंडा ही अवस्था 3 ते 4 दिवस टिकते. अंड्यातनं एक छोटी अळी सगळ्यात पहिले बाहेर येते. छोटी अळी सगळ्यात पहिले बाहेर आल्यावर चाचपडत बघते की आजूबाजूला काय आहे, सेन्स करायचा प्रयत्न करते. आता काही अळ्यांमध्ये असं पण सापडलंय मोस्ट ऑफ द अळ्या की त्या बाहेर पडल्यानंतर अंडा खातात ज्यातनं त्या बाहेर पडल्यात. अंड्याची स्किन, अंड्याचा शेल, एक शेल सगळ्यात पहिले ते खातात. काही अशा आहेत ज्या अजिबात असे खात नाहीत, पण हे तरी मेजॉरिटी बटरफ्लाईजमध्ये सापडलं आहे अळ्यांमध्ये की पहिले त्या एक शेल खातील. एक शेल खाल्ल्यानंतर कोवळी पानं सगळ्यात पहिले त्यांचं खाद्य असेल. आता मादी जी असते ती कोवळ्या पानांवरच अंडे घालते. याचं कारण असं की कोवळी पानं चावायला सोपी कॅटरपिलरला. कारण आपल्याकडे आता तू कम्पेअर कर, समजा ह्युमन जरी बघितलंस, माणसाचं जरी बाळ बघितलंस, ते लगेच बाहेर आल्यानंतर भाजीपोळी खायला लागत नाही. सेरेलॅक द्या, थोडी पेस्ट द्या, थोडा भात द्या, ओला भात, ते खातं. तसंच पहिल्यांदा बाहेर आलेली अळी ही कोवळी पानं खाईल. कोवळी पानं खाल्ल्यानंतर अळी आकाराने वाढेल म्हणजे थोडी मोठी होईल. तिच्यावरती एक आवरण आहे, त्याला आपण स्किन म्हणतो कॅटरपिलरची. कॅटरपिलरची स्किन ही तशी इलॅस्टिक नसते फार, त्यामुळे अळी एक साईजपर्यंत वाढली की मग तिची ग्रोथ त्या याच्यामध्ये स्किनमध्ये खुंटायला लागते. ती ग्रोथ पुढे होत नाही, त्यामुळे ती अळी काट टाकते. अळी काट टाकल्यानंतर एक नवीन कात तिच्या अंगावर येते, त्यामुळे मग ती आकाराने तशी मोठी होत जाते. ती मोठी होत जाणारी अळी तब्बल पूर्ण अळीचा जर तू स्पॅन पकडला तर 12 ते 15 दिवस अळी या स्टेजमध्ये फुलपाखरू असतं. शेवटी फुलपाखराची अळी ही जरड पानं खायला लागते, कारण मग आता माउथ पार्ट जे तिचे असतात ते डेव्हलप झालेले असतात आणि ती कॉम्प्लेक्स पानातले जे न्यूट्रिएंट्स असतात ते पचवू शकते. सो ती स्टेज झाल्यानंतर फायनली अळी शेवटच्या 1 ते 2 दिवसात कोश करायच्या अगोदर ही भरपूर खाते, रॅपिडली खाते. म्हणजे 3, 4, 5 पानं ती एका दिवसात 2 दिवसात संपवू शकते मिनिमम. त्यानंतर फुगलेली अळी, जनरली अळी थोडी खुंटते साईजने आणि थोडी फुगते. पानाच्या किंवा देठाच्या खाली एक जागा बघून तिथे कोश करते. पहिल्यांदा लटकते ती जवळपास 1 दिवस लटकलेलीच असते कोश करायच्या अगोदर. ती एक स्टेज असते ज्यात अळी टोटली काय म्हणू शकतो आपण त्याला, इमोबाईल असते, स्टॅटिक असते. त्यामुळे त्या स्टेजमध्ये तिच्यावर अटॅक्स हे होऊ शकतात आणि ती प्रोटेक्ट पण नाही करू शकत स्वतःला, कारण ती हँग असते, तिचं एक एंडवरती असतं. दुसऱ्या दिवशी ती विगरस मुवमेंट्सने शेक होते आणि स्वतःभोवती एक कोश करते. कोश पहिला जो असतो तो खूप सॉफ्ट असतो आणि नंतर ग्रॅज्युअली हार्ड होत जातो. कोश ही अवस्था साधारण 8 ते 10 दिवस ऑन ॲन ॲव्हरेज विथ रिस्पेक्ट टू ऑल बटरफ्लाईज अशी असते. आणि मग 1 दिवस अगोदर फुलपाखरू बाहेर यायचा तुला कोशाचा रंग बघायचा असतो. तो कोशाचा रंग असा असतो की कोश तुला जवळपास ट्रान्सपरंट दिसतं आणि त्यातला जो ऑर्गॅनिझम आहे तो तुला दिसायला लागतो. सो दॅट इज अ ब्युटिफुल स्टेज. तुझ्याकडे काही फोटोज आहेत असे? भरपूर. अरे वा. माझ्या घरच्या अंगणात काढलेलेच खूप फोटोज आहेत. वी वुड लव्ह टू सी देम. नक्की. आणि हे किती इंटरेस्टिंग आहे ना, खूप इंटरेस्टिंग. बटरफ्लायचं लाईफ सायकल किती असतं? म्हणजे बटरफ्लाय तयार झाल्यानंतर म्हणजे फुलपाखरू अडल्ट स्टेजमध्ये आल्यानंतर किती दिवस जगतं? आता ऑन ॲन ॲव्हरेज 1 महिना. ओके. विथ रिस्पेक्ट टू अगेन ऑल द स्पीशीज. पण अगेन बाहेर ऑलमोस्ट सगळ्या स्पीशीज 1 महिन्यापर्यंत जगतात का? काही जणांना लेस दॅन कमी, काही जण लेस दॅन दॅट. अच्छा, मॅक्सिमम इज 1 महिना. मॅक्सिमम इज 1 महिना. ओके. सो त्याच्यामध्ये त्यांना वेळ खूप कमी असतो आणि एकदा फुलपाखरू बाहेर पडलं आणि उडालं इन टू द नॅचरल वर्ल्ड, ऑल थिंग्स स्टार्ट. फुलपाखरांवर जगणारे नाही ते तर आहेच, म्हणजे त्यांचे ते सगळं आहे. सो मी विचारतोय लाईफ सायकल इन नॅचरल सेटअप, जिथे आयडियल सेटअप, जिथे फुलपाखरावर काही अटॅक होत नाहीये किंवा काही कोणी फुलपाखरू धरायला जात नाहीये, काही होत नाहीये, तर एका फुलपाखराची लाईफ सायकल किती असते? म्हणजे एक पूर्ण अडल्ट फुलपाखरू तयार झालं की जर ते वाचलं सगळ्या प्रेडेटर्स पासनं, ह्युमन्स पासनं आणि इतर सगळ्या प्रॉब्लेम्स पासनं, तर ते किती जगू शकतं? अगेन इट इज मॅक्स 1.5 ते 2 महिना, नॉट मोर. 1.5 ते 2 महिना, नॉट मोर. आणि सगळ्यात कमी लाईफ सायकल असलेली कुठली स्पेशीज माहिती आहे तुला? आता छोटे जे बटरफ्लाईज असतात ना, आकाराने छोटे, ब्लूज किंवा ग्रासेल्लोज, यांच्या लाईफ सायकल तुलनेने छोट्या.
1 महिन्याच्या आत 2 आठवडे 3 आठवडे अशा लाईफ ॲडल्टहूड फेज असते त्यांची. काही हे आहेत काय म्हणू शकतो आपण त्याला, पेंटेड लेडी नावाचा एक बटरफ्लाय आहे, त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड होता की तो जवळपास 6-7 महिने जगला आहे. हो. सो अगेन एक असं विश्वजग आपल्याला सरप्राईज करत राहतं अगेन्स्ट ऑल द ऑड्स, की आपण म्हणतो की फुलपाखरू एवढं ते एवढंच असंच सापडतं किंवा या अल्टिट्यूडला किंवा त्या अल्टिट्यूडलाच सापडतं. बट फुलपाखरू जेव्हा उडतं तेव्हा ते फार अल्टिट्यूड बघत नाहीत, ते तुम्हाला आजूबाजूच्या कुठल्याही डिस्ट्रीब्युशन रेंजेसमध्ये सुद्धा दिसू शकतं. सो व्हॉट इज रिटन, नेचर हॅज ऑल द केपेबिलिटीज टू डिस्कार्ड इट. एक्झॅक्टली. आणि ही जी फेज असते मेटामॉर्फोसिसची, म्हणजे आता तुझ्या 4 स्टेजेस एक्सप्लेन केल्यास, ती किती दिवसांची असते? सगळं मिळून 1 महिना, फ्रॉम एग टू ॲडल्ट बाहेर येईपर्यंत. ती 1 महिन्याची फेज असते. आणि मग पुढचं लाईफ सायकल इज सो स्मॉल. या. वाव, हे किती इंटरेस्टिंग आहे ना, की 1 महिना एक ऑर्गॅनिझम त्याच्या ॲक्च्युअल फॉर्ममध्ये येण्यासाठी घालवतं आणि त्याच्यानंतर काही सेकंदात सुद्धा ते मरू शकतं आणि काही दिवसात सुद्धा त्याची लाईफ सायकल संपू शकते. आणि इट स्टील गोज ऑन, इट डझंट स्टॉप. हे किती इंटरेस्टिंग आहे. आणि आय थिंक दे आर द मोस्ट ब्युटिफुल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन प्लॅनेट. किती स्पीशीज आहेत फुलपाखराच्या जगभरात आत्तापर्यंत नाव देऊ शकलेल्या आणि रिसर्च झालेल्या, ज्यांच्याबद्दल अभ्यास झालेला आहे, अशा किती स्पीशीज आहेत? ओके, साधारण अंदाज, फक्त आकडा. बटरफ्लायचं तू म्हणायला गेलास तर एक जवळपास 10,000 माहिती असलेल्या स्पीशीज. माहिती असलेल्या. त्यामध्ये इंडियाचा क्वोशंट जर तू धरलास तर 1500 आणि काउंटिंग. कारण नवीन स्पीशीज तुला कधीही कुठेही सापडू शकते, जसं तू म्हणलास. आणि काही काही असे एरियाज आहेत इंडियामध्ये जे रिमोट आहेत टोटली, जिथे फार ह्युमन इंटरफेरन्स नाही आहे. मी आत्ता अशा एका एरियामध्ये जाऊन आलोय, आपण त्याबद्दल नंतर बोलूया, कारण तुझी पण ट्रिप प्लॅन्ड आहे तिकडे. त्याबद्दल मला बोलायचंच आहे. मला एक त्याआधी जे कन्फ्युजन कॉमनली लोकांच्या मनात असतं, फुलपाखरू आणि पाखरू म्हणजे बटरफ्लाईज आणि मॉथ्स, तर ते जे कन्फ्युजन आहे लोकांच्या मनात ते एकदा क्लिअर करून टाक. चालेल. सो बटरफ्लाईज आणि मॉथ्स एकतर यांची फॅमिली, एक सायंटिफिक फॅमिली तू म्हणलास तसे, त्यांची फॅमिली लेपिडॉप्टेरा असते. लेपिडॉप्टेरा म्हणजे स्केली विंग्ड इन्सेक्ट्स. तू फुलपाखरू किंवा मॉथ जर कुठला हातात धरलं समजा चुकून, तर तुझ्या बोटाला एक पावडर लागते बघ. ही पावडर म्हणजे फुलपाखराच्या स्केल्स असतात. विंग्सच्या वरती स्केल जसे काही स्ट्रक्चरल युनिट्स असतात, ते सगळं स्ट्रक्चरल युनिट मिळून एक पंख असा तयार होतो, पंखाचं बाहेरचं आवरण. मग जसं ते ऊन पडतं त्याच्यावरती, तसं मग तो स्केल्स एक प्रकारचा वेवलेंथचा लाईट रिफ्लेक्ट करतात आणि एक प्रकारचा वेवलेंथचा लाईट बाहेर सोडतात. सो तू जे म्हणतोस की कलर्स फुलपाखरांचे, दीज आर द स्ट्रक्चरल युनिट्स. स्केल्समुळे जो स्केल्स लाईट बाहेर टाकतं त्यानं तुला फुलपाखरांचे वेगवेगळे रंग दिसतात. सेम गोज फॉर मॉथ्स. सो हे 2 मॉथ्स आणि बटरफ्लाईज बिलॉंग टू द सेम फॅमिली. डायव्हर्सिटी वाईज जर तू बघितलास इंडियामध्येच 1500 जवळपास बटरफ्लाईज आहेत, विच कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 20% ऑफ लेपिडॉप्टेरा डायव्हर्सिटी. आणि जर तू मॉथ्स म्हणलास 12,000पेक्षा जास्त मॉथ स्पीशीज आहेत. सो डायव्हर्सिटी वाईज जर कम्पेअर केलंस, मॉथ्स आर वे टू मोर दॅन बटरफ्लाईज. आता काही असे ॲस्पेक्ट जे तू रोज बघू शकतोस मॉथ्स आणि बटरफ्लाईजचे. बटरफ्लाईज सकाळी उडतात. देर आर 99.99% पॉप्युलेशन स्पीशीज ऑफ बटरफ्लाईज विच फ्लाय इन द डे. एकच त्याला एक्सेप्शन आहे, कॉमन इव्हनिंग ब्राऊन नावाचं, जे थोडंसं डस्कला उडतं. त्यामुळे त्याचं नाव पण सांजपरीच आहे, कारण संध्याकाळी उडते. किती सुंदर नाव, सुंदर म्हटलं. येस. तर बटरफ्लाईज डे फ्लाईंग, मॉथ्स नाईट फ्लाईंग, नॉक्टर्नल. मॉथ्समध्ये पण काही डे फ्लाईंग मॉथ्स नावाची एक सेपरेट कॅटेगरीज आहे, जी फक्त सकाळीच उडते. बट अगेन 90% पॉप्युलेशन किंवा 90% स्पीशीज अशा आहेत विच शोज दीज कॅरेक्टर्स, बटरफ्लाईज आणि दोन्ही मॉथ्समध्ये. बटरफ्लाईजच्या कॅटरपिलरला जास्त केस नसतात, हेअरी नसतात, सॉफ्ट प्लेन अशा या कॅटरपिलर्स असतात. मॉथ्सच्या कॅटरपिलर्स बघितल्या केसाळ असतात, भरपूर केस असतात अंगावरती. आता फॉर एक्झाम्पल एक किस्सा सांगतो. आमच्याकडे एक मॉथची ओलेपा मॉथ नावाचा एक मॉथ होता. तर त्याची ओलेपा, तर त्याची एक अळी आमच्या अंगणात होती.
तर मग माझ्या आईने ती सगळ्यात पहिले बघितली. आई म्हणली, अरे ही अस्वलीची अळी आहे. म्हणलं आता ही अस्वल काय असतं? म्हणलं मी अस्वल म्हणजे तो स्लॉथ बेअर का? मी म्हणलं नाही, त्याची अळी असणं वगैरे शक्य नाही. म्हणलं आता ही अस्वली काय आहे? मग मी बघितलं जरा, त्याला पानावरती घेतलं, त्याचे काही फोटोज काढले. मी म्हणलं ही मॉथची अळी असणार आहे नक्की 100%, कारण याला केस भरपूर आहेत. पण आई म्हणली, अरे नाही, आम्ही याला अस्वली म्हणतो. म्हणलं नाही, ही मॉथची अळी आहे आणि ही ओलेपा मॉथची अळी आहे. अस्वली वगैरे कॉमन नेम भरपूर पडतात ना, की ही अस्वली हा तसं, तर ते झालेलं. बट मॉथच्या अळी जर तू मेजरली बघितल्यास केस असतील अंगावरती, आणि तू जर हात लावलास त्याला तर लगेच ॲलर्जी येते, खाजायला लागतं तुला. कारण त्याच्या मॉथच्या कॅटरपिलरवरती बाकी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ॲज नाही आहे. त्यांचे केसच त्यांचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे मॉथच्या अळ्यांचं. कट टू फुलपाखरांच्या अळ्यांमध्ये कलर्स जास्त बघायला मिळतात तुला. केस ॲज काही नसतात. प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन किंवा असं काही फार फुलपाखरांच्या अळ्यांना नसतं. सो कलर त्यांचं सगळ्यात मोठं प्रोटेक्शनचं हे असतं, साधन असतं. सो ह्या अळ्यांमधला हे फरक. आणि मग त्यानंतर जर तू कधी रेस्ट करत असलेला बटरफ्लाय आणि रेस्ट करत असलेला मॉथ हे जर दोन्ही बघितले तर फुलपाखरं बंद पंख करून बसतात. हाच मॉथ मोकळे पंख करून बसतो, उघडे पंख करून बसतो. अँटेनांमध्ये सुद्धा फरक आहे. फुलपाखरं त्यांचे अँटेना असे इरेक्ट धरतात. मॉथ्स कधी कधी त्यांचे अँटेना मागे धरतात किंवा साईडला धरतात. त्यामुळे जर तू बघायला गेलास या गोष्टी तर लगेच डिफरन्स कळून जाईल. हा कॉमन डिफरन्स आहे जो मी सगळ्यांना सांगतो. कारण जनरली जेव्हा मी सेशन्स किंवा काही असं कंडक्ट करतो, पहिला प्रश्न हाच असतो की सर हा फोटो आहे, मला सांगा मॉथ आहे का बटरफ्लाय आहे. मग हे जर काही ट्रेट्स तू त्यांना सांगितले बिहेवियरल तर त्यांना सो सुरवंट म्हणजेच कॅटरपिलर ना. मग आपल्याला मला वाटतं आता इथून पुढे सगळ्यांनाच हे आज तू सांगितल्यामुळे जे जे जंगल एकोजचे पॉडकास्ट रेग्युलरली बघतायत त्यांना हे कळायला सोपं जाईल की फुलपाखराची आळी कुठली, मॉथची आळी कुठली, आणि फुलपाखरू आणि पाखरू ह्यामधला काय फरक आहे एक्झॅक्टली. जे मोस्टली रात्री दिसतात ती फुलपाखरं नसतात, ती पाखरं असतात. मी कॉमनली ऑब्झर्व केलं आहे बरेचदा सिटीजमध्ये, आपल्या शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी घरांमध्ये अनेकदा मॉथ्स येऊन सेटल झालेले असतात. अनेक दिवस कुठल्या तरी एका भिंतीवरती एखादा मॉथ असतोच, सेटल झालेला असतो तो. तर हे काय बिहेवियर आहे नक्की, आणि हे बटरफ्लाईज बाबतीत का नाही दिसत? सो बेसिकली बटरफ्लाय जसं मी तुला म्हणलं, त्यांची ॲक्टिव्हिटी मोस्टली डे फ्लाईंग असल्यामुळे संध्याकाळनंतर ते इनॅक्टिव्ह होतात. जसं मी सांगितलेलं सांजपरी जे कॉमन इव्हनिंग ब्राऊन बटरफ्लाय आहे ते पण काही लोकांच्या टी व्हीवरती, बल्बवरती दिसतं आणि ते तिथेच असतं. म्हणजे त्यानंतर ते बिचारं मरतं कारण ते लाईटवर जाऊन बसतं हे ते. बट अगेन मॉथ्सवरती भरपूर आहे. एक प्रकार असतो मॉथ ट्रॅपिंग नावाचा, ज्याच्यासाठी लाईट लावून एका पांढऱ्या पडद्यावरती आपण मॉथ्स अट्रॅक्ट करतो जस्ट टू सी द डायव्हर्सिटी, जस्ट टू चेक द डायव्हर्सिटी. सो बेसिकली लाईट अट्रॅक्शन हा फेनॉमिना मॉथ्सचा असतोच. प्लस नॉक्टर्नल ॲक्टिव्हिटी असल्यामुळे रात्री आपण जनरली घरातले लाईट रात्री लावणं जास्त प्रिफर करतो. आता ठीक आहे, आता सकाळ संध्याकाळ लाईट चालू असतात घरातले, पण संध्याकाळी जेव्हा लाईट किंवा बल्बची लावतो, लाईट अट्रॅक्शनमुळे मॉथ्स तिकडे जास्त बसलेले दिसतात भिंतींवरती आणि ते दिवसेंदिवस तिथेच बसतात. त्यानंतर ते मोस्ट प्रोबेबली मरतीलच. पण मग ते काही खात पित नाहीत या काळात? फार नाही. आता मॉथ्स आणि बटरफ्लाईजमध्ये सुद्धा डाएट कसं आहे ना, लिक्विड डाएट आहे, सॉलिड डाएट नसतं. आणि कॅटरपिलर जसं पानं खाते, सॉलिड डाएट आहे तिचं, तसं यांचं नाही आहे. कारण डेव्हलपमेंट होता 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 त्यांचे जे मॅन्डिबलचा पोर्शन आहे किंवा चावायचा जो पोर्शन आहे तो निघून जातो. येतं काय, एक ट्यूब येते, त्या ट्यूबला प्रोबोसिस म्हणतो. त्या प्रोबोसिसमधनं ते काय करतात, नेक्टर किंवा जे द्रव्य असतात, लिक्विड असतात ते घेतात. काही मॉथ्स कॅन लिव्ह अप टू लाईक 7, 8, 10 days अँड ईट ॲब्सोल्युटली नथिंग. न खाताच ते राहतात. सो आणि मॉथ्सचं एक इंटरेस्टिंग असं आहे की काही मॉथ्स असतं, जसं लुनार मॉथ असेल किंवा ॲटलास मॉथ असेल, फक्त 9 ते 10 दिवस जगतात. फ्रॉम ॲडल्टहूड बाहेर पडला मॉथ, ओनली 9 to 10 days इट विल लिव्ह. इट विल नियरली इट नथिंग, इट विल मेट अँड इट विल डाय. म्हणजे जेव्हा लहान असतात तेव्हा ते कन्झ्युम अ लॉट ऑफ सॉलिड फूड, त्यानंतर कम्प्लिटली लिक्विड फूड और नो फूड ॲट ऑल. आता हे जे प्लांट, तू होस्ट प्लांट्स बद्दल बोललास,
सो जेव्हा अडल्टहुडमध्ये येतं एखादं फुलपाखरू त्यानंतर ते त्याच होस्ट प्लांटवरती डिपेंडंट असतं फॉर द लिक्विड ऑल्सो. टेक्निकली नाही. आता ऑफकोर्स सो व्हॉट काइंड ऑफ लिक्विड दे कन्झ्युम? 3 प्रकारचं लिक्विड आहे खरं तर. एकतर नेक्टर, जो रस असतो फुलांचा, फ्लॉवर नेक्टर. पण ते पण वेगवेगळ्या झाडांचं घेऊ शकतो, वेगवेगळ्या फुलांचं. होस्ट प्लांटच फुल त्यांना हवंय असं नाही. नॉट नेसेसरी. कारण इट डिपेंड्स. आपल्याकडे ज्या झाडांना फुलं आहेत त्याच्यावर जास्त फुलपाखरं आपल्याला किंवा हे दिसतात. त्यामुळे मी एक सांगतो, फुलपाखरं जर अट्रॅक्ट करायची असतील, फुलझाडं भरपूर लावा. कारण फुलातला नेक्टर हे सगळ्यात पहिले बटरफ्लाय घेतो. दुसरं काय घेईल की एक फेनॉमिना आहे ज्याला मड पडलिंग म्हणतात. आत्ताच्या सीझनमध्ये चांगलं दिसायला लागतं. तू समजा जंगलात गेलास तर आत्ता बऱ्यापैकी जे नदी नाले ओढे आहेत जंगलातले ते आटायला सुरुवात होते. आटायला सुरुवात झाल्यानंतर वरती फक्त ओली माती राहते. त्या ओल्या मातीवरती तुला 100ने 100ने फुलपाखरं बसलेली दिसतील. आणि मातीतलं जे चिखलातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते त्यांच्या प्रोबोसिसमधनं घेतील. नेक्टरने न्यूट्रियंट्स मिळतात, पण आपण पण समजा बघ जेवायला बसलो, मीठ थोडं साईडला ठेवतो चवीप्रमाणे. त्यामुळे मड पडलिंग आहे ते त्यांचं मीठ आहे. कारण मड पडलिंगमधलं न्यूट्रियंट्स मिळतात. दोज आर Na and Cl. मड पडलिंगला मराठी नाव काय? चिखलपान. चिखलपान. अच्छा. चिखलपान म्हणतात मड पडलिंग म्हणजे. सो हे दुसऱ्या प्रकारचं लिक्विड झालं. आणि आपल्याला शुगर लागतं. ह्युमन बॉडी नीड्स शुगर टू फंक्शन. तसंच सडलेल्या फळांवरती जसं की डाळिंब, केळं, चिक्कू किंवा पेरू याच्यावरती सुद्धा फुलपाखरं येतात. सो आपण जसं म्हणतो ना होलसम डायट, तसं बटरफ्लायज ऑल्सो प्रिफर अ लॉट ऑफ होलसम डायट. नेक्टर तर ऑफकोर्स आहेच, पण मड पडलिंग अगेन इज अ नॅचरल फेनॉमिना. पण शुगर जर बघायचं असेल तर मी पण माझ्या घरी सडलेली फळं भरपूर ठेवतो. आम्ही जनरली टाकत नाही ती फळं. तर मग त्या सडलेल्या फळांवरती मग बटरफ्लायज येतात. ऑफकोर्स अँट्स पण येतात, मुंग्या पण भरपूर असतात. आणि मग सगळं ते फळं संपवून टाकतात. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मड पडलिंग बाबतीत मला रिसेंटली कळाली. सो आता आपण त्या रिमोट प्लेसेस बाबतीत बोलायला सुरुवात करू. मला वाटतं मी रिसेंटली बक्साला गेलो होतो, बक्सा टायगर रिझर्वला, जिथे अशीच शेकडोनी बटरफ्लाईज मला एकत्र बघायला मिळाली. तर आमचा जो तिथला लोकल गाईड होता त्यांनी मला सांगितलं की या मातीमध्ये काही मिनरल्स आहेत, कारण इथे एक इंडस्ट्री होती पूर्वी आणि तिथे काहीतरी न्यूट्रिएंट्स त्या मातीत ऑलरेडी आहेत त्या इंडस्ट्रीमुळे, आणि त्यामुळे इथे जास्त संख्येने मड पडलिंग बघायला मिळतं. तर ही काय न्यूट्रिएंट्स असतात जी बटरफ्लायजला लागतात, जिथे मातीतनं शोषून घेऊ शकतात? मॅक्सिमम काय कंपोजिशन असतं त्या न्यूट्रिएंट्सचं? सो कंपोजिशन म्हणायला गेलास तर NaCl सॉल्ट, थोडक्यात सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम, हे 3 मेन इन्ग्रेडियंट्स असतात जे मातीतनं बटरफ्लायज घेतात. सॉल्ट कन्झम्पशन त्यातनं वाढतं. सो हे जे मिनरल्स आणि आयन्स असतात जे बटरफ्लायज घेतात, त्यातसुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मड पडलिंगची. मेल्स जास्त मड पडलिंग करतात, मेल बटरफ्लायज. सो मोर दॅन 90% ऑफ द ग्रुप जो तुला मड पडलिंग करताना दिसतील, नियरली 90% ऑर मोर विल बी मेल्स. फ्यू आर फिमेल्स, बट त्या फिमेल्स कशा असतात, ओल्डर फिमेल्स विच डोंट रिसीव्ह इनफ न्यूट्रिशन, मग त्या मड पडलिंग करायला जातात. आता मेल्सच का तू विचारशील तर मड पडलिंग करत असताना जे मिळणारे न्यूट्रियंट्स आहेत त्या न्यूट्रियंट्समधनं जनरली मेल स्पर्मची हेल्थ त्याने बूस्ट होते. त्यामुळे मीटिंग करत असताना हेच न्यूट्रियंट्स द मेल कॅन पास थ्रू द स्पर्म टू द फिमेल. आणि जेवढं चांगले न्यूट्रियंट्स मेल्सचे किंवा त्या स्पर्म्समधले, तेवढं चांगलं पॉसिबिलिटी इज फॉर द एग टू सर्वाइव्ह इन द वाईल्ड. सो जनरली बर्ड्समध्ये किंवा काही इतर ऑर्गॅनिझम्समध्ये जो एक कॉमन फेनॉमिना नॅचरली एक्झिस्ट करतो की मेल्स जास्त अट्रॅक्टिव्ह असतात, फिमेल्स कमी अट्रॅक्टिव्ह असतात. पण फिमेल्सचा रोल इन रेझिंग द फॅमिली किंवा बाकी कम्युनिटी बिल्डिंग हा जास्त इम्पॉर्टंट असतो, जो मेल्सचा नसतो. मेल्सचं काम मेटिंग झालं की संपतो मोस्टली नॅचरल फिनॉमिनामध्ये. तर तसंच बटरफ्लाईज बाबतीत आणि मॉथ्स बाबतीत पण असतं का, दोघांचं वेगवेगळं आहे? तू म्हणलास तसं फिमेल्सचं कम्युनिटी बिल्डिंग आणि याच्यामध्ये इतर प्राण्यांमध्ये असतं. इन्सेक्ट्समध्ये देर इज नो सच केअर. फिमेल विल ओनली लेग्स आणि झालं. सो पुढे मग त्याचा काही संबंध येत नाही. शी विल नॉट रेज द कॅटरपिलर्स, काहीच होणार नाही. कॅटरपिलर्स हॅव टू सी देअर ओन.
सो मेटिंग बेसिकली, कारण एकतर लाईफस्पॅन कमी आहे ओव्हरऑल जर तू लक्षात घेतलंस तर. पक्ष्यांचा लाईफस्पॅन थोडासा जास्त आहे, किंवा मग त्यांचं जे जेनेटिक डेव्हलपमेंट आहे पक्ष्यांची, इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट आहे, बर्ड्स आर मोर डेव्हलप्ड. बटरफ्लायज आणि इन्सेक्ट्स बेसिकली ओव्हरऑल इन्सेक्ट्सच खूप प्रिमिटिव्ह लेवलची डेव्हलपमेंट असते. त्यामध्ये केअर किंवा पॅटर्नल मॅटर्नल केअर अशा गोष्टी नसतात. सो त्याच्यामध्ये मग मेटिंग इज द मेन थिंग. फिमेल विल ले एग्स अँड मग त्यानंतर अंड्यातनं अळी बाहेर येऊन मग ती सगळी प्रक्रिया सुरू होईल. पण आता तू म्हणलास की अट्रॅक्टिव्ह, मेल्स बिंग मोर अट्रॅक्टिव्ह दॅन फिमेल्स, हे बटरफ्लायजमध्ये सुद्धा आहे. अगदीच मॉथ्समध्ये सुद्धा आहे. आणि तू काही काही याच्यात ओळखून सांगू शकतोस की हा मेल ही फिमेल. एवढं डिस्टिंक्टिव्ह ते सेक्शुअल डायमॉर्फिझम ज्याला आपण म्हणतो ती गोष्ट एकदम डिस्टिंक्टली असते. मेल्स कलरफुल असल्याचं कारण हे की एकतर मेल्स व्हायब्रन्सी त्यांना त्यांची शो करावी लागते ड्युरिंग द मीटिंग टाईम किंवा इतर वेळेस. टेरिटोरियल डिस्प्ले असतो त्यांचा, मेल्सचा सुद्धा. जसा पक्ष्यांचा पण टेरिटोरियल डिस्प्ले असतो, मेल्सचा सुद्धा टेरिटोरियल डिस्प्ले असतो. त्यामुळे कलर्स हे किंवा व्हायब्रन्सी ती मेल्समध्ये असतेच असते. त्यामुळे मेल्स जास्त कलरफुल असतात. फिमेल्स या फार ओपनमध्ये उडत नाहीत. फिमेल जनरली शेडमध्ये उडतात, मोस्टली उडतात मेटिंगच्या दरम्यान किंवा जेव्हा त्यांना होस्ट प्लांट शोधायचं असेल आजूबाजूचा, त्याच्यामध्ये जास्त उडतात. त्यामुळे फिमेल्स थोडेसे डल किंवा थोडे पेल असतात ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. आणि आत्ता तू टेरिटरी बिहेवियरबद्दल बोललास. टेरिटोरियल बिहेवियरमध्ये फुलपाखरांमध्ये सुद्धा भांडणं होताना वगैरे दिसतात भरपूर. आता एक फेनॉमेन आहे ज्याचं नाव हिल टॉपिंग आहे. हिल टॉपिंग. आता हिल टॉपिंग म्हणजे तू समजा एका टेकडीवर किंवा एका जंगलात जात असशील तेव्हा वरती झाडावरती तुला काही बटरफ्लाईज, 1-2 बटरफ्लाईज असे बसलेले दिसले असतील. ऑल मेल्स अगेन, कारण डॉमिनन्सी हे सगळे फॅक्टर्स मेल्समध्येच असतात बटरफ्लाईजमध्ये. सो ते वर असे बसलेले दिसतील तुला. कुठलं दुसरं बटरफ्लाय समजा आलं, तो तिकडनं उडून त्याच्या मागे 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 जाईल. हो, त्याला तिकडनं हाकलेल त्या एरियामधनं, आणि हाकलल्यानंतर तो गोल येऊन परत तिकडेच बसेल. पण हाकलतात म्हणजे काय? हाकलतात त्यांच्या मागे उडतात. अच्छा. हां, आणि समजा ते बसलं कुठेतरी, जे फुलपाखरूचे इंट्रुडर बटरफ्लाय आपण म्हणलो, तर त्याच्या अवतीभोवती मग फिरायला लागतात. आणि मग तो जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत मग ते काही शांत बसत नाहीत. एकदा निघून गेलं इट विल गो इन अराउंड आणि परत तिथेच बसेल जिथे तो तुला पहिल्यांदा बसलेला दिसलाय. अच्छा. पण मग आता जसं अँड्स बाबतीत आम्हाला जंगल एकोसच्या पॉडकास्ट मार्फतच नूतन मॅम आल्या होत्या, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती की एका पर्टिक्युलर स्पीशीजची एक कोणीतरी राणी ठरवली जाते किंवा ठरलेलीच असते. तसं बटरफ्लाईजमध्ये सुद्धा बघायला मिळतं की त्यांच्या प्रत्येक स्पीसीजचे असे काही कॉलनीज आहेत का सगळे इंडिव्हिज्युअल? बटरफ्लाईज कॉलनीमध्ये फिरणार एक तर खूप कमी. ओके. जनरली सॉलिटरी ऑर्गॅनिझम, सगळे इंडिव्हिज्युअल. हां, त्यामुळे सगळे सोलो ट्रॅव्हलर्स बेसिकली. सोलो ट्रॅव्हलर्स. काही असतात जे ग्रुप ट्रॅव्हलर्स असतात, पण त्यांच्यामध्ये पण कोण राणी किंवा राजा असं काही नॉमेनक्लेचर किंवा डिस्क्रिप्शन नाही आहे. ओके, ग्रेट. मला बक्साला गेलो होतो तेव्हा ना एक फार इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली की बरेचदा आपण जेव्हा बटरफ्लाईज बघतो किंवा बटरफ्लाईज आपल्या समोरनं उडून जातो तेव्हा ना आपल्याला काहीच कलर्स नोटीस होतात, कारण ते उडतं. ऍक्च्युली आपल्याला वाटत असतं की ते स्लो मोशन मध्ये उडतंय, पण ते तसं नसतं. त्याचा विंग स्पीड बऱ्यापैकी जास्त असतो असं मला वाटतंय, कारण असे फ्लाइंग कलर्स दिसतात आणि नंतर कुठेतरी जाऊन ते सेटल होतं आणि त्याचा आपण फोटो काढतो किंवा मॅग्निफाईंग ग्लासने जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एवढे कलर्स आहेत एका बटरफ्लायच्या पंखामध्ये जे एरवी नोटीस झाले नव्हते. त्याचं एक उदाहरण मला खूप आवडलेलं, म्हणजे मी आय वॉज फॅसिनेटेड बाय दॅट बटरफ्लाय स्पीशीज वॉज पॅरिस पिकॉक. इट्स सच अ ब्युटिफुल बटरफ्लाय. म्हणजे मी जेव्हा ते पाहिलं उडताना तेव्हा मला फक्त त्याच्या पंखाच्या मागच्या म्हणजे आतल्या बाजूला असलेला निळसर तो कलर अट्रॅक्ट करून गेला. मला वाटलं निळच असेल. आणि जेव्हा मी फोटो काढला तेव्हा सुद्धा मला ते लक्षात नाही आलं, पण मी जेव्हा नंतर घरी आल्यानंतर तो फोटो माझ्या स्क्रीनवरती व्यवस्थित मॅग्निफाय करून बघायला लागलो तेव्हा आय सॉ सो मेनी कलर्स. म्हणजे प्रायमा फेशिया ग्रीन दिसतो, पण त्या ग्रीन मध्ये एवढे डॉट 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 ॲज यू सेड द स्मॉल स्केल्स. हे इतकं इंटरेस्टिंग आहे बटरफ्लाईज बाबतीत. आणि मला लक्षात आलं की अरे मला जे दिसलं होतं आणि जे ऍक्च्युअली आहे हे बटरफ्लाय ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
असं कधी तुझ्या बाबतीत झालंय की भरपूर वेळा. आता तू जसं पॅरिस पिकॉक म्हणलास तसंच एक मलाबार बँडेड पिकॉक नावाचा एक बटरफ्लाय. ओके. केरळचा स्टेट बटरफ्लाय. सो केरळचा स्टेट बटरफ्लाय. केरळचा स्टेट बटरफ्लाय. महाराष्ट्राचा काय? ब्लू मॉर्मन. ब्लू मॉर्मन. त्याला मराठीत नीलवंत म्हणतात. ओके. किंवा राणी पाकोळी, अगेन वेगळी नाव आहेत. सो एक मलाबार बँडेड पिकॉक नावाचं फुलपाखरू होतं जे 2 वर्षापूर्वी सारखं दिसत होतं पुण्याच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये. काही लोकांना लोणावळ्याला दिसलं, काही लोकांना तामिणीला दिसलं. तर फोटो ॲचच कोणाकडे फार नव्हते तेव्हा. तामिणीमध्ये मी आत्ताच 2-3 वर्षापूर्वी डिसेंबरला जेव्हा गेलो होतो तेव्हा सगळ्यात पहिले मला ते दिसलं रानमारीच्या फुलावरती. तर बाहेरनं ते नेक्टर करत होतं आणि मोशनमध्ये होतं. तर मी चालत असताना म्हणलं हे काय आहे, जरा हिरवं हिरवं थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय. पण जेव्हा त्याने पंख असे उघडझाप केलेत त्याच्याकडे एक मोठा बँड असतो ब्लू कलरचा, मोरपंखी ब्लूचा एक शीन असतो. तर मग त्या उन्हामध्ये तो चमकला असा. म्हणलं अरे हे कोण आहे, काहीतरी वेगळंच दिसतंय. मग मी पुढे गेलो आणि मग मी त्याचा फोटो काढला. म्हणलं अरे हा तर मलाबार बँडेड पिकॉक आहे. पुण्यात फार नोंदी नाही आहेत मलाबार बँडेड पिकॉकच्या. तर ती जवळपास पहिली दुसरी नोंद असेल त्यावेळची. त्यामुळे मला कळलं कसं तो मलाबार बँडेड पिकॉक आहे. अगेन त्याच्या रंगांमुळे, त्याच्या शीनमुळे. कारण उडत असताना किंवा समजा फुलपाखरू स्टेबल बसलं, पंख उघडझाप करते, त्याचे कलर्स नीट छान बघायला मिळतात. पण जर ते थोडं लांब असेल तर तुला तो एकच शीन दिसतो. जसं तू म्हणलास पॅरिस पिकॉकला निळा कलर, तसंच मला मलाबार बँडेड पिकॉकचा पण एक निळा कलर दिसला. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. कॉमन बटरफ्लायचंच होतं एक. आत्ता मी AR यायला होतो मागच्या महिन्यामध्ये, तेव्हा एक बटरफ्लाय आहे. तर ब्लू फॅमिलीतलं आहे, ठीक आहे, ज्याचा आतला रंग बऱ्यापैकी ब्लू असतो. ग्राम ब्लू नावाचं ते फुलपाखरू होतं. तर पंख बंद करून बसलेलं. जसं ऊन आलं थोडं त्याचा पंख तो उघडायला लागला. त्याचे फोटो काढले. कॉन्सिक्वेंटली पंख थोडे उघडेस तोपर्यंत ते पूर्ण उघडेस तोपर्यंत. पूर्ण उघडल्यानंतर जो कलर होता आणि पंख थोडे उघडायला लागलेला तो कलर होता, त्या कलरमध्ये खूप फरक होता. भलेही तो निळा होता, तो एवढासा त्याने जर पंख उघडला तो गडद निळा कलर आत दिसत होता आतमध्ये. पण त्याने पूर्ण पंख उघडल्यानंतर तो निळा थोडा फेंट झाला, ग्रे कलर थोडा जास्त दिसायला लागला. फुलपाखराचे कलर हे फुलपाखरू सूर्याच्या कोणत्या अँगलला बसले, कोणत्या अँगलला पंख उघडले त्यानुसार चेंज होत राहतात. निळा कलर जो तुला दिसतो पॅरिस पिकॉकमध्ये, मलाबार बँडेड पिकॉकमध्ये, तो खरा निळा रंग नसतोच. इट इज द रिफ्लेक्शन, की ते कुठला लाईट एमिट करतात सूर्याचा. खरं जर तू स्केल्स बघितल्यात कुठल्या मॅग्निफाईंग ग्लास किंवा याच्या आतमध्ये, त्या स्केल्स काळ्या असतात किंवा पांढऱ्या असतात. व्हॉट गिव्स द कलर इज व्हॉट लाईट द स्केल्स ॲब्झॉर्ब अँड व्हॉट लाईट द स्केल्स इमिट. त्यावरनं वेगवेगळे कलर असतात आणि वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे ते कलर्स असतात. सो पहिलं सुरुवातीला समजा तू गेलास लवकर, आत्ता तू समजा टेकडीवर गेलास किंवा कुठल्या जंगलात गेलास, जेव्हा फुलपाखरं बास्किंग करत असतील, ज्याला सूर्यस्नान म्हणतात मराठीमध्ये, सूर्यस्नान करत असतील, त्याच्यामध्ये तुला ते वेगवेगळे कलर्स दिसायला लागतील त्यांचे. सो बेसिकली द कलर फॅक्टर इज ऑल अबाउट एमिटन्स ऑफ लाईट. याबद्दल आत्ता जंगल एकोजच्या प्लॅटफॉर्मवरती राहुल सर आले होते आणि त्यांनी सांगितलं की ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे आता बटरफ्लाईजमुळे, की आपल्या ज्या स्क्रीन्स आहेत मोबाईलच्या किंवा इव्हन टेलिव्हिजनच्या आजकाल, की त्या सनलाईट प्रमाणे कशा कलर्स एमिट करतील तशा स्क्रीन्स आता डेव्हलप झाल्या आहेत, ऑल थँक्स टू बटरफ्लाईज आणि त्याच्यावरती सगळे रिसर्च करणारे सायंटिस्ट. किती इंटरेस्टिंग गोष्टी आपण घेऊ शकतो नेचरकडनं. आता हे झालं फुलपाखरांबाबत, ही टेक्नॉलॉजी फुलपाखरांकडनं डेव्हलप झाली. मॉथ्स कडनं असं काही आपल्याला मिळालंय की जे खूप इम्पॉर्टंट आहे? कारण जसं तू म्हणालास की डायव्हर्सिटी वाईज मॉथ्सची डायव्हर्सिटी अजून जास्त आहे. सो हॅज देअर बीन एनी रिसर्च विच इज बीइंग युज्ड बाय ह्युमन्स? सो बेसिकली एक नॅचरल फेनॉमेन आहे मॉथ्सचा. मी खूप आधी वाचलं होतं. बॅट्स असतात, रात्री हंटिंग करत असतात, ठीक आहे. तर बॅट्स जनरली प्रे कसं पकडतात, तर त्याचं पण एक मेकॅनिझम आहे त्यांचं, की प्रेकडनं एमिट होणारा रेज असतात, अल्ट्रासॉनिक रेज. बॅट्स कॅन कॅप्चर दोज रेज. आणि मग त्यांना कळतं की हे कुठे आहे, कारण रात्री हंटिंग करणं बेसिकली इट्स अ बिट डिफिकल्ट जॉब.
आपण लेमॅनच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणलं तर रात्री आपण लाईट लावल्याशिवाय आपल्याला नीट दिसत पण नाही पुढे काय आहे काय नाही ते. पण मग बॅट्सला कसं, तर बॅट्सचं पण एक मेकॅनिझम आहे, जे हे मेकॅनिझम आहे, त्या रेज कॅप्चर करतात आणि मग त्याच्यानंतर अटॅक करतात. काही मॉथ्स असे आहेत जे हे अल्ट्रासॉनिक जे रेज आहेत ते डिफ्लेक्ट करू शकतात, किंवा अशा काही रेज आहेत जे इट कॅन अपियर की दे आर एमिटिंग फॉल्स रेज. म्हणून काही मॉथ्सला थोड्याशा एलॉंगेटेड शेपट्या असतात. त्या शेपट्यांनी असं होतं की द बॅट गेट्स अ डिफरंट सिग्नल की हे टेल आहे आणि इथे त्या रेज आहेत. बॅट इकडे आला, मॉथ कॅन डिफ्लेक्ट इज वे अँड गो द अदर वे राऊंड. सो आणि या नॅचरल गोष्टी आहेत, म्हणजे या सायंटिफिकली प्रूव्ह झाल्या आहेत की मॉथ्स असं करतात. सो हे सोनार किंवा याच्यामध्ये यूज केलं जातं. एक्झॅक्टली. सो दॅट इज द सेम फिजिक्स विच वी अप्लाय इन डे टू डे लाईफ. दॅट इज ओरिजिनेटेड फ्रॉम मॉथ्स आणि द नाईट हंटिंग फेनॉमिना विथ द बॅट्स. मॉथ्स काय कन्झ्युम करतात? जसं तू म्हणालास की कॅटरपिलर एका पॉइंट नंतर सॉलिड फूड गिव्ह करून लिक्विडवर शिफ्ट होतात अडल्टहुडमध्ये, तसं मॉथ्सचं काय फूड असतं? मॉथ्सचं फूड अगेन जनरली लिक्विडच असतील. ओके. बट काही मॉथ्स मी जसं तुला म्हणलं दे डोंट ईट ॲट ऑल. अच्छा. यू कांट फाइंड देम. काही मॉथ्स असतील ते रात्री नेक्टर करताना तुला दिसतील. पण रात्री फुलांमधनं नेक्टर जेव्हा, आता रातराणीचं फुल ज्याला नॉक्टर्नल स्पीशीज ऑफ स्पीशीज ऑफ प्लांट्स. सो मला एकच माहिती आहे रातराणी. अजून अशी किती फुलं आहेत? अजून आहेत तसे भरपूर. आता आपल्याकडे इक्झोरा नावाचं फुल आहे, जंगल इक्झोरा, गार्डन इक्झोरा. त्याला फुलं असतात, संध्याकाळी परसिस्टंटली त्याला फुलं असतात रात्रीपर्यंत. त्यामुळे मग त्यावर सुद्धा येतात. आणि नाईट पॉलिनेशन जे म्हणतोस ना तू, खूप कमी नाईट पॉलिनेटर्स आहेत. त्यातला एक बॅट आहे, ज्यातला एक मॉथ्स आहेत. सो नाईट पॉलिनेशन हायली डिपेंड्स अपॉन मॉथ ॲक्टिव्हिटीज. आणि बॅट्स ऑफकोर्स ते व्हिजिट करताना पॉलिनेट करतील, कारण बॅट्स तसे माहिती थोडे यूज असतात. पण मॉथ्स बिंग दोज डेलिकेट काय म्हणू शकतो आपण, डेलिकेट ऑर्गॅनिझम्स, दे स्टील हेल्प इन पॉलिनेशन. Since you are mentioning bats and moths together, I just want to clarify. Mothsची म्हणजे आपली बटरफ्लाईज किंवा मॉथ्सची पूर्ण फॅमिलीच वेगळी येते, इन्सेक्ट्स मध्ये मोडतात. आणि बॅट्स मॅमल्स मोडतात. जरी सिमिलर अपिअरन्स असला विंग्स पॅटर्न वगैरे मुळे, तरी दोन वेगळ्या स्पीशीज आहेत कम्प्लिटली, बरोबर ना? म्हणजे त्याच्यात काही सिमिलॅरिटी काही अजिबात नाही. ओके. जसं आता मॉथ्स बद्दल आपण बोललो की त्यांचं नाईटचं बिहेवियर खूप इंटरेस्टिंग आहे. मला जाणून घ्यायचं की इकोसिस्टीम मध्ये आज ऑर्गॅनिझमचा काय इम्पॉर्टन्स आहे? म्हणजे एखादं बटरफ्लायची स्पेशी एक्सटिंक्ट झाली किंवा दिसेनाशीच झाली तर काय फरक पडतो आपल्याला किंवा इकोसिस्टमला? आणि हाऊ इम्पॉर्टंट आर बोथ मॉथ्स अँड बटरफ्लायज? सिन्स आय एम शुअर आता माझा या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे, आणि जंगल इकोसचा पॉडकास्ट रेग्युलरली कन्झ्युम करणाऱ्या अनेक ऑडियन्सचा पण आता या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की नेचरमधली प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच ती सर्व्हाइव्ह करते. सो आय एम शुअर त्यांचा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे इकोसिस्टममध्ये, तर ते काय आहे? सगळ्यात पहिले बटरफ्लाईज, मॉथ्स जर तू म्हणलास, बटरफ्लाईज मेनली पॉलिनेशन, डे पॉलिनेशन जे असतं. आता त्यात पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बटरफ्लाईज एवढे पॉलिनेट करत नाहीत फुलं जेवढे हनी बीज करतात, मधमाशा, गांधील माशा. त्याचं कारण असं, मधमाशा गांधील माशांना पोलन किंवा पराग कलेक्ट करण्यासाठी एक ऑर्गनच असतो वेगळा, ज्याला पोलन सॅक म्हणतात. बटरफ्लाईजकडे असा काही ऑर्गन नाही आहे. बटरफ्लाईज समजा एका फुलावरती आलेत, त्या फुलाचे पराग त्यांच्या पायाला किंवा पंखांवरती लागलेत तर ते स्टिक टू दॅट, म्हणजे त्यांच्या पंखाला ते स्टिक होतात. जेव्हा तेच फुलपाखरू दुसऱ्या फुलावरती जातं, जेव्हा नेक्टर करत असताना ते मोशनमध्ये असतं, सतत पंख हलवत असतं, त्या पंखांवरचे पराग त्या दुसऱ्या फुलांमध्ये पडतात, विच नॅचरली रिझल्ट्स इन टू द पॉलिनेशन प्रोसेस. सो दे आर नॉट स्पेशलाइज्ड पॉलिनेटर्स, बट अगेन पॉलिनेशनमध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे, दोघांचाही, मॉथ्स आणि बटरफ्लाईजचा. दुसरं म्हणजे बटरफ्लाईज चूझी खूप असतात, ठीक आहे, आणि त्याच्यात पण आहेत. तर चूझी भरपूर असतात. चूझी म्हणजे एकतर मी होस्ट प्लांट म्हणलं, कुठलंही फुलपाखरू कुठल्याही झाडावर अंडी टाकणार नाही, तो पर्टिक्युलर त्याचं झाड आहे. कुठलंही फुलपाखरू कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह नाही होणार. आता जसं तू बक्सा म्हणलास किंवा असं काही फॉरेस्ट म्हणला, फॉरेस्टच्या स्पीशीज या वेगळ्या आहेत, डिपेंडिंग अपॉन द व्हेजिटेशन, डेन्सिटी ऑफ व्हेजिटेशन जी तिकडे अवेलेबल आहे. सो समजा एक हॅबिटेट डिस्टर्ब झालं, त्याचा सगळ्यात पहिला इफेक्ट किंवा सेटबॅक हा फुलपाखरांवरती बसतो.
डॅमेज्ड हॅबिटॅटमध्ये काही फुलपाखरं राहू नाही शकत. काही फुलपाखरं असे जी फक्त डॅमेज्ड हॅबिटॅट्समध्येच राहतात, जसं की पॅन्सीज किंवा भिरभिरी त्याला आपण मराठीत म्हणतो, हे डिस्टर्ब्ड हॅबिटॅट्समध्ये राहतात. पण असे जर काही पिकॉक्स असले किंवा राजा किंवा असे काही बटरफ्लाईज असलेत, तर सगळ्यात पहिले त्यांना सेटबॅक बसतो हॅबिटॅट डिस्ट्रक्शनचा. आणि एकदा डिस्टर्ब झालेल्या हॅबिटॅटमध्ये असा आढळलं गेलं की ते बटरफ्लाईज नियरली नेवर कम बॅक टू दॅट हॅबिटॅट इफ दॅट इज डिस्टर्ब्ड. सो मोर द बटरफ्लाय डायव्हर्सिटी इन अन हॅबिटॅट, म्हणजे ते हॅबिटॅट डायव्हर्सिटी, प्लांट डायव्हर्सिटी वाईज किंवा बायोडायव्हर्सिटी वाईज खूप रिच आहे. सो बटरफ्लाईज आर बेसिकली इंडिकेटर्स ऑफ अ गुड इकोसिस्टम. त्यांना मॉडेल म्हणून आतापर्यंत यूज केलंय फॉरेस्टमध्ये. ज्या ज्या बागांमध्ये, ज्या ज्या एरियाजमध्ये बटरफ्लाईज दिसत आहेत, सो ती इकोसिस्टम वाईज हेल्दी और इन अ बेटर कंडिशन. कारण आता जर आपण कम्पेअर शहरांमध्ये तर आपण कम्पेअरच असं करत असू की शहरांमध्ये आता फुलपाखरं कमी झाली आहेत हे किंवा कीटक कमी झाले आहेत हे आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स हे सगळं आत्ता भरपूर चालू आहे. ऑफकोर्स त्याबद्दल ते चालू राहतीलच, त्याचं हे नाही काही. पण अगेन असे हॅबिटॅट्स करणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण पॉलिनेटर कॉरिडॉर्स, आता आपण टायगरसाठी कॉरिडॉर म्हणतो की एक पॉईंटकडनं दुसऱ्या पॉईंटपर्यंत एक कॉरिडॉर असतो टायगरला, जो टायगर यूज करू शकतो. पॉलिनेटर कॉरिडॉर पण एक अशीच एक टर्म आहे, ज्याच्यामध्ये जंगलातनं समजा कुठलं तरी फुलपाखरू समजा शहराकडे आउटस्कट्सला आलं, तिकडे त्याला भरपूर प्लांटेशन आणि फ्लॉवरिंग दिसलं, तर इट कॅन लिव्ह ऑन दॅट. त्याचं होस्ट प्लांट आजूबाजूला असलं तर इट इज अ गुड इकोसिस्टम फॉर दॅट. सो जेवढं चांगलं इकोसिस्टम आपण क्रिएट करू शकू किंवा नॅचरली जे अवेलेबल असेल, द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ दॅट बटरफ्लाय कॅन टेल अस की ती इकोसिस्टम कशी आहे. सो दॅट इज द सेकंड मेन यूज. थर्ड मेन यूज म्हणजे जिथे फुलपाखरं जास्त असतील तिथे फुलपाखरांवर जगणारे प्राणी पण जास्त असतील. पक्षी, लिझार्ड्स, बेडकं भरपूर. तर फॉर एक्झाम्पल फूड चेनमध्ये बटरफ्लाय खूप एक प्रायमरी त्याचं एक स्थान आहे. फूड चेनमध्ये फुलपाखरू काही ॲपेक्स प्रेडेटर तर नाही किंवा ते प्रेडेट तर अजिबातच करू शकत नाही, त्यामुळे ते खूप एक प्रायमरी ठिकाणी आहे. त्या प्रायमरी फुलपाखरांवरती फीड करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते खूप आहेत. सो अल्टिमेटली त्यांच्या सर्वायवलसाठी देर शुड बी अ प्रेझेन्स ऑफ बटरफ्लाईज अँड इट्स असोसिएटेड स्टेजेस. कारण अंड्यापासनं फुलपाखरापर्यंत सगळं कन्झ्युम करता येतं. प्रिडेटर्स कॅन लिटरली कन्झ्युम एव्हरीथिंग. काही बग्स असतील किंवा काय म्हणू शकतो प्रेडेटरी बग्स, स्टिंग बग्स, अंडी खातील किंवा कॅटरपिलरमध्ये स्टिंग करून कॅटरपिलरचे रस घेतील. सो दे किल द कॅटरपिलर. काही वॉस्प्स आहेत, छोटेसे वॉस्प, प्रेडेटरी वॉस्प, ज्याला आपण पॅरासिटिक वॉस्प्स असं म्हणतो. पॅरासिटिक वॉस्प्स काय करतील, आपली अंडी, मादी जी असेल आपली अंडी ती फुलपाखराच्या त्वचेच्या, थोडक्यात अळीच्या त्वचेच्या आत टाकेल. तिच्या पिन्सर पॉइंटरने पॉइंट करून फुलपाखराच्या त्वचेच्या आत टाकेल अळीच्या. तिच्या जे अंडी असतील पुढची ती त्या आतल्या ऑर्गॅनिझमवरतीच जगतील, फुलपाखरावरती. त्यामुळे फुलपाखरू मरेल, पण मग त्यातनं छोटे छोटे वॉस्प बाहेर येतील. बापरे, काय वेगळं जग आहे ना हे. भरपूर खूप असं काय म्हणतात त्याला, इट इज ऑल एन्टँगल्ड अगेन. पण सो मी मुद्दाम हा प्रश्न विचारला तुला कारण मला हेच जाणून घ्यायचं की कसं एक प्रत्येक गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे नेचरमधली, एन्व्हायरमेंटमधली, आणि किती इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे उद्या जर सगळी फुलपाखरं नष्ट झाली तर हळूहळू त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आळ्या, सरडे, गेकोज, पाली, बेडकं हे सगळे नष्ट व्हायला लागतील. ते नष्ट व्हायला लागल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेले साप आणि इतर भक्षक ते नष्ट व्हायला लागतील. ते नष्ट व्हायला लागल्यानंतर हळूहळू बर्ड्स त्याच्यावरती जे अवलंबून आहेत, जे साप किंवा इतर रेप्टाइल्स कन्झ्युम करतात ते जातील. ते गेले की अजून जे मोठे बर्ड्स आहेत, जे इतर स्मॉलर बर्ड्सला खात आहेत किंवा त्यांचं ते खाद्य आहे ते जातील. बापरे, काय काय कनेक्शन आहे ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आर सो मच इम्पॉर्टंट. मला दुसरं एक विचारायचं होतं की मायग्रेटरी पॅटर्न ऑब्झर्व केला आहे कधी बटरफ्लाईज मध्ये किंवा मॉथ्स मध्ये? मायग्रेशन करतात ते? हो, आता मायग्रेशन असतं. इंटरेस्टिंगली मॉथ मायग्रेशन इज लाईक व्हेरी अंडर स्टडीड. अजूनही मॉथ मायग्रेशनचे काही ट्रेसेस नाही आहेत. बटरफ्लाय मायग्रेशनचे खूप ट्रेसेस आहेत. आता सगळ्यात पहिले मी जेव्हा बघितलं होतं मायग्रेशन, सगळ्यात पहिले आपण फोनमध्ये नॅट जिओ
याच्या डॉक्युमेंटरीज बघत बघत लहानपणी खूप आवड होती की नॅट जिओच्या डॉक्युमेंटरीज बघायच्या, डिस्कवरीच्या. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जे मायग्रेशन मी बघितलं होतं ते होतं मोनार्क बटरफ्लायचं मायग्रेशन. सो अमेरिकामधनं, नॉर्थ अमेरिकामधनं खाली मेक्सिको एवढं तर मायग्रेशन असतं. आणि एक त्या व्हिडिओमध्ये मोनार्कची सँक्च्युरीज आहे रादर, तिकडं तुला माहितीच असेल. तर त्या झाडावरती अक्षरशः मिलियन बटरफ्लायज बसले आहेत. सो जंगलाचा कलर खरं तर हिरवा नाही, जंगलाचा कलर तर ऑरेंज असतो, कारण मोनार्क बटरफ्लायज तेवढे बसलेले असतात. आणि तू जिथे बघशील तिथे तुला मोनार्क बटरफ्लायज मिळतील त्या व्हिडिओमध्ये. सो तो एक मायग्रेटरी पॅटर्न आहे जो बाहेर सगळ्यात पहिले मी बघितला होता. इंडियामध्ये बोलायला गेलं तर एक टायगर बटरफ्लायजचा एक ग्रुप आहे. आता बटरफ्लायजमध्ये सुद्धा नावं वेगळी आहेत. टायगर आहे बटरफ्लायजमध्ये लेपर्ड पण आहे, ठीक आहे. बटरफ्लायजमध्ये पॅन्थर पण आहे. सो बटरफ्लायची नावं अशी नॉमनक्लेचरकडे मी येणार, नॉमनक्लेचरकडे आपण बोलूच, पण ते एक आहे की तो एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये प्लेन टायगर, स्ट्राईप टायगर, ब्लू टायगर, कॉमन क्रो. ब्लू टायगर, कॉमन क्रो मेन 2 बटरफ्लायज आहेत जे खूप ह्यूज अशा संख्येने मायग्रेट करतात. आता मायग्रेशन कुठनं ते कुठे होतं? वेस्टर्न घाट्स टू ईस्टर्न घाट्सचे जे प्लेन्स आहेत तिकडे मायग्रेशन होतं. सो इतके किलोमीटर ते फ्लाय करू शकतात. येस, सो इतके किलोमीटर ते फ्लाय करू शकतात. आणि हे होतं कधी? मेपर्यंत, एप्रिललाच वेस्टर्न घाट्सच्या ज्या कॉलनीज आहेत ते स्टार्ट लिव्हिंग. 10 ते 12 दिवसात मॅक्सिमम दे विल रीच द ईस्टर्न प्लेन्स ॲट मॅक्स. तिथे ते पोहोचतात. इतक्या फास्ट? येस. सो मे 2nd, 3rd वीकपर्यंत दे आर ऑलरेडी इन. किती किलोमीटर असेल हे? आता तू विचार कर, म्हणजे कर्नाटकपासनं ते तेलंगणा जेवढं असेल, तेलंगणा तमिळनाडू त्या रेंजमध्ये, दॅट इज द डिस्टन्स. आणि हे अगदी अक्षरशः स्टडीड आहे बाय द सायंटिस्ट्स. अगदी त्याच्या नोंदी आहेत, अगदी त्याचे पेपर्ससुद्धा आहेत की ते हे करतात. त्यांच्या कुठल्या साईट्स आहेत रेस्ट करायच्या त्यासुद्धा नोटेड आहेत. आणि हेच आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबरला तिकडची कॉलनी स्टार्ट्स टू लिव्ह. डिसेंबरपर्यंतच ती कॉलनी साऊथपर्यंत पोचते केरळला. आणि थोडं वर येते तर आपल्याकडे जानेवारी-फेब्रुवारीला सह्याद्रीजमध्ये अशा छोट्या छोट्या कॉलनीज दिसायला लागतात. एक अजून इंटरेस्टिंग पॅटर्न, फ्लेमिंगोज जसं तू मायग्रेशन करतात, इट्स अ 2 वे मायग्रेशन, राईट? तोच पक्षी जातो, तोच पक्षी येतो. बटरफ्लायजला 1 जनरेशन गोज, द अदर जनरेशन कम्स. वाव, किती कमाल आहे. सो कारण एकतर एनर्जी रिझर्व्ह जे बटरफ्लायजचे असतात ते खूप याच्यामध्ये खर्च होतात वन वेज ट्रॅव्हल करताना. विचार कर केवढं अंतर आहे. तर त्यानंतर अगेन एवढे एनर्जी रिझर्व्ह खर्च झाल्यानंतर फार ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडनं पॉसिबल नसते. तिथेच ते एग लेइंग करून तिथल्या पुढच्या जनरेशन्स थ्राईव्ह होतील. सो या जनरेशन्स एकदा बाहेर आल्यात तिकडनं, एकदा जसं तिकडचं क्लायमेट थोडं हालायला लागलं. तिकडे ईस्टर्न प्लेन्सला पाऊस थोडा लेट असतो आपल्यापेक्षा. तो जसं तिकडचा पाऊसाचा ऑनसेट होईल किंवा थोडा पाऊस तिकडचा कमी व्हायला लागेल, दे विल स्टार्ट बॅक आणि ते वेस्टर्न घाट्सला येऊन पोहोचतील. हे कसलं कमाल आहे ना, एक पिढी जाते आणि रिटर्नमध्ये दुसरी पिढी येते. ह्याच्यात पण जसं एलिफंट्समध्ये अशा पद्धतीचं मायग्रेशन म्हणूया आपण किंवा ट्रॅव्हल म्हणूया बघायला मिळतं आपल्याला, ज्यामध्ये जनरेशन वाईज जनरेशन जेनेटिक मॅपिंग होऊन जातं आणि त्यांना तो रूट लक्षात राहतो. तसंच बटरफ्लायजच्या बाबतीत पण म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली, इट इज अ सेम प्री डिटरमाइंड रूट ज्या जनरेशन्स घेत आहेत. अगेन आता जर मध्ये काही हॅबिटेट डिस्ट्रक्शन झालं, कॉरिडॉर डिस्ट्रक्शन झालं, रूट्स थोडे चेंज करतील पण फार नाही. इट विल बी नियरली द सेम. ती इंटरेस्टिंग आहे यार हे, की एक फिमेल एग ले करून निघून जाते, म्हणजे तिचं लाईफ सायकल संपतोच ऑलमोस्ट. नियरली. आणि त्या एक फेज मध्येच ते सगळं जेनेटिक मॅपिंग झालेलं आहे आणि तिचं बाळ हे पुन्हा तिच्या ओरिजिनल डेस्टिनेशनला पोहोचतं सेम रूट घेऊन. काय निसर्गाची कमाल आहे यार ही. तर तू एक ब्लॉग वाचला असेल आता 2 वर्षापूर्वी आलेला द हिंदूमध्ये, तर त्याच्यामध्ये 2 बटरफ्लाय स्पीशीज बद्दल बोलल्या गेल्या, कॉमन रोज आणि क्रिम्सन रोज. इट हॅपन्स एव्हरी इयर. कमाल आहे यार हे, कमाल आहे. मला आता बक्साला गेलो होतो तेव्हा मी अशा पहिल्यांदा आयुष्यात अशा इतक्या नंबर्समध्ये बटरफ्लायज माझ्या आजूबाजूला उडताना बघितले, जे मी मे बी कधीतरी ॲनिमेटेड फिल्म्समध्ये पाहिले किंवा काही VFX वापरून तयार केलेल्या फिल्म्समध्ये पाहिलंय. पण मी स्वतः नॅचरली हा फेनॉमेना फार कमी ऑब्झर्व केला होता.
आणि ते ऑब्झर्व करताना मला असं झालं की हे किती कमाल आहे, अशा शेकडो बटरफ्लाईज माझ्या अवतीभोवती उडतायत आणि मला असे वेगवेगळे रंग उडताना दिसत आहेत. अशा भारतातल्या किती जागा आहेत आणि कोणत्या जागा आहेत जिथे अशा पद्धतीने मोठ्या संख्येत आपल्याला बटरफ्लाईज बघायला मिळतात आणि त्याचे सीझन्स काय काय आहेत? ओके, सो मटपडलिंगचं सीझन जसं मी म्हणलं, जेव्हा वेट सॉईल किंवा वेटलँड काय म्हणू शकतो आपण त्याला रादर, जेव्हा रिव्हर्स थोड्या किंवा स्ट्रीम्स फ्लो व्हायच्या थोड्या बंद होतील, ड्रायअप होतील, मड जास्त असेल वरती एका नदीच्या काठी किंवा एका स्ट्रीमच्या काठी, त्यावेळेस ते तुला जास्त दिसतील. आत्तापासून पुढचे 2 ते 3 महिने मटपडलिंगचा बेस्ट सीझन आहे. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अगदी मार्चपर्यंत पण पकड. ओके, सो आत्तापासून नको तू महिनेच म्हण डायरेक्ट. ठीक आहे, डिसेंबर टू मार्च. नाही, आत्ता तू फक्त हे परत रिपीट कर मटपडलिंगचं, मेन्शन द मंथ्स, कारण आपण एपिसोड आपला कुठल्या महिन्यात जाईल ते माहिती नाही. ओके, सो तू मेन्शन द मंथ्स. ओके, सो मटपडलिंगसाठी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 4 महिने इज ग्रेट. कारण होतं असं की ऊन नंतर थोडं वाढायला लागतं. सो ॲक्टिव्हिटी जी आपल्याला लागते, बटरफ्लाईजला जी लागते, एकतर थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे उन्हावरती डिपेंडन्सी खूप. सो ती ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेट करण्यासाठी, स्ट्रीम्स तोपर्यंत ड्राय होण्यासाठी इट इज अ ग्रेट सीझन. त्यामुळे हे बेसिकली 4 महिने ॲक्टिव्हिटी इज गुड आणि इट इज गुड ऑल अराउंड द इंडिया. आता तू जसे स्पॉट्स म्हणलास बघायचे, टायगर रिझर्व्स आणि प्रोटेक्टेड एरियाज आर द बेस्ट स्पॉट्स. हॉटस्पॉट्स काय आहेत की इथे गेलात तर तुम्हाला बघायला मिळतीलच? नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचल प्रदेश, नामदफा, ॲज लॉंग ॲज द मोस्ट काय म्हणू शकतो आपण त्याला, मोस्ट ब्रिलियंटली डॉक्युमेंटेड बटरफ्लाईज, ओव्हर 450 स्पीशीज बटरफ्लाईज तिकडे आहेत. नामदफा या इन अरुणाचल प्रदेश. ओके, ठीक आहे. अगेन इट इज अ टायगर रिझर्व. सेकंडली बक्सा, जिथे आत्ता अगेन 400+ स्पीशीज तुला दिसतात. दीज टू बिंग द हॉटस्पॉट्स. आता आपल्याकडे आलास वेस्टर्न घाट्समध्ये. वेस्टर्न घाट्समध्ये केरळला फेब-मार्चमध्ये देर इज अ गुड पडलिंग सीझन ऑफ नियरली ऑल द बटरफ्लाईज. आणि केरळ आणि कर्नाटक. आपल्याकडे पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये पण देर आर ग्रेट फॉरेस्ट्स जिथे तुला मटपडलिंग दिसू शकतं. मी जिथे भरपूर वेळा जातो आणि जे माझं आवडतं फॉरेस्ट आहे कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि चांदोली. कोयनामध्ये तुला आत्ता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च सुंदर मटपडलिंग दिसेल. डिफरंट स्पीशीज ऑफ बटरफ्लाईज. अगेन शेकडोने नाही जेवढं तू बक्साला बघितलेस, बट अगेन देर विल बी मेनी बटरफ्लाय स्पीशीज विच विल कम टुगेदर अँड हॅव अ गुड लंच पार्टी. आणि अजून एक ते म्हणजे भीमाशंकर. पुण्यापासून तसं लांब असल्यामुळे फार जास्त जाणं होत नाही, पण अगेन एवढं सुंदर एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे की तिथे मटपडलिंग पुण्यातल्या माणसांना जर जायचं असेलच तर भीमाशंकर आणि तामिणी नक्कीच जावं. आणि हे या डिसेंबर टू मार्च या 4 महिन्यामध्ये तर नक्कीच जावं. पण अशा काही जागा आहेत स्पेसिफिक जिथे भीमाशंकर, तामिणी एरियाज मोठे आहेत, किंवा जसं तू बक्सा म्हणालास तसा पण बक्सा सुद्धा खूप मोठा एरिया आम्ही बघून आलो. सो बक्सामध्ये सुद्धा असे काही पर्टिक्युलर स्पॉट्स आहेत तिथेच फक्त बटरफ्लाईज बघायला मिळतात. अदरवाईज सगळीकडे अख्ख्या बक्सा टायगर रिझर्व मध्ये बटरफ्लाईज बघायला मिळत नाही. जसं तू आता अरुणाचलचं म्हणालास, तिथे मी गेलेलं नाहीये, पण तिथे पण आय एम शुअर की असे काही स्पॉट्स असतील स्पेसिफिक. वाय एम आस्किंग यू की ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना तिथे जाऊन ते ऑब्झर्व करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, किंवा तुझ्याबरोबर जर कोणाला यायची इच्छा असेल की तू जर अशा गायडेड टूर्स घेऊन जात असशील अशा ठिकाणी बटरफ्लाईजच्या, तर डू यू फॅसिलिटेट दो सर्व्हिसेस? आणि असे काही स्पॉट्स एक्झॅक्टली तू शेअर करू शकतोस का आमच्या ऑडियन्स बरोबर? सो बेसिकली पडलिंगचा जो स्पॉट असेल दॅट विल ऑलवेज बी नियर वॉटर. सो एक आटलेली वॉटर बॉडी किंवा जिथे खूप चिखल आहे जंगलातल्या आतल्या एरियाजमध्ये, तिथे मटपडलिंग भरपूर दिसेल. सो तेच स्पॉट शोधत तामिणीमध्ये तर बाहेरच आहेत काही स्पॉट्स, फार काही आत जायची गरज नाही आहे त्याला. सो तिथे ते स्पॉट्स आहेत. भीमाशंकरमध्ये आधी गुप्त भीमाशंकरच्या तिकडे भरपूर होते, कारण पाणी तिकडनं सारखं येत राहायचं. त्यामुळे जसं पाण्याचं जेव्हा चिखल किंवा पाणी आटून चिखल व्हायला लागेल आतातल्या भागांमध्ये, जनरली पाण्यापाशी, दोज आर द बेस्ट प्लेसेस फॉर मटपडलिंग. आणि ते कुठेही आणि कितीही असू शकतात. मग टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेवढं मोठं आणि वाईड बेसिन असेल तेवढं चांगलं. आता जसं बक्सा तू म्हणलास, बक्साला बेसिन खूप मोठं आहे पाण्याचं, आणि चालायच्या जागानंतर
आत्ता थोड्या चालायच्या जागा तिकडे पाणवठ्यापाशी मिळतील तुला चांगल्या, तिथेच पडलिंग होतं पाण्यापाशी किंवा इकडे ओल्या मातीमध्ये. नाणज अगेन ग्रासलँड आहे, सुंदर आहे, पण बटरफ्लाय डायव्हर्सिटी पण भरपूर आहे. पण अगेन दोज आर द स्पीशीज विच रोम इन द ग्रासलँड इटसेल्फ. ग्रासलँड स्पेसिफिक स्पीशीज, फॉरेस्ट स्पेसिफिक स्पीशीज तुला तिथे मिळतात. त्या सुद्धा इनफ नंबर्समध्ये बघायला मिळतात. मॉन्सून्स, इट्स अ गुड टाइम. ग्रासलँडचं सगळं समीकरण तोपर्यंत असतं जोपर्यंत गवत जास्त हिरवं असतं. एकदा गवत थोडं ड्राय पडायला लागलं, डायव्हर्सिटी थोडी कमी होते. तरीही काही बटरफ्लाईज आहेत जे ड्राय गवतावर सुद्धा खातात. देर आर फ्यू बटरफ्लाईज लाईक कॉमन 3 रिंग, कॉमन 5 रिंग्स आणि असे ग्रासवरती डिपेंडंट असणारे काही स्पीशीज असतात. त्यामुळे ग्रासमध्ये जेवढं मॉइश्चर तेवढंच म्हणजे जेवढं मॉइश्चर कॅटरपिलरला मिळतं खात असताना, तेवढे वायब्रंट त्याचे कलर्स फुलपाखराचे. कमी मॉइश्चर असलं, ड्राय सीझन असला, तेवढेच फिकट रंग फुलपाखराचे येतात. त्याच्यात 2 फॉर्म्स आहेत, वेट सीझन फॉर्म, ड्राय सीझन फॉर्म. वेट सीझन फॉर्म जनरली पावसाळ्याने त्याच्या आजूबाजूला जे फुलपाखरं जन्माला येतात त्यांना वेट सीझन फॉर्म. ब्रिलियंट ब्राईट कलर्स असतात. आत्ता जे बटरफ्लाईज तू बघशील जे सीझनल मॉर्फिझम किंवा सीझनल चेंजेस दाखवतात ते येतात ड्राय कलर्स असतात, पेल कलर्स असतात, तेवढे वायब्रंट नसतात जेवढे ते पावसाळ्यात असतात. सो क्लायमेट आणि वेदरच्या ज्या सायकल्स असतात त्याने सुद्धा फुलपाखरू कसं दिसेल दॅट ऑल्सो डिपेंड्स अपॉन दॅट. ओके, मला एक विचारायचं होतं की बरेचदा हे जे बटरफ्लाईज वेन दे पास अवे, बरेचदा असे फक्त आपल्याला पंख सापडतात किंवा एक बॉडी सापडते. बरेचदा मी काही वेळेला ते कलेक्ट करून घरी आणतो सुद्धा. तर ते स्टफ करून ठेवण्याचं किंवा ते प्रिझर्व करून ठेवण्याचं काही वेगळं टेक्निक वापरलं जातं का? ते नुसतेच तसेच ठेवले तरी त्यांचे रंग आणि ते तसेच राहतात आयुष्यभर? नाही, खरं तर वर्नआउट होतात ते इव्हेंच्युअली म्हणायला गेलास तर. काही आहेत जे प्रिझर्व करतात मित्र. ते कसं करतात? बेसिकली सॉफ्ट बोर्ड घेतलास, बटरफ्लाय पिनिंग नावाची एक गोष्ट असते. सो त्यातले स्ट्रक्चर्स इंटॅक्ट राहायला तुला पिन्स वापरायला लागतात. बेसिकली पंखांवरती पिन्स लावशील, डेड बटरफ्लायच्या दोन्हीकडे पिन्स लावल्यास आणि खाली टेलकडे पिन्स लावायला. सो ते स्ट्रक्चर त्याचं इंटॅक्ट राहतं आणि मग ते एक प्रिझर्वेशन म्युझियममध्ये आपण जसं प्रिझर्व करतो तशा या टेक्निक्स आहेत. सो बेसिकली प्रिझर्वेशन होतं, बट अगेन प्रिझर्वेशन आय वूड सजेस्ट की अशा काही स्पेसिफाईड लॅब्स ज्या बटरफ्लाईजवर काम करतात, सो तिथे जे प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स किंवा काही ते प्रिझर्व होण्यासाठी जर काही केमिकल्स वापरत असतील, सो दॅट विल बी अ बेटर प्लेस टू प्रिझर्व दोज रादर दॅन आपण प्रिझर्व करणं. कारण प्रिझर्वेशन किंवा पिनिंग ऑफ बटरफ्लाईज हे त्याचं फार डेलिकेट काम आहे, एस्पेशली फुलपाखरू गेल्यानंतर. आणि त्याचा कलर लगेच, त्याचं स्केल्स लगेच हातावरती येतात आणि ते डिसइंटिग्रेट व्हायचे चान्सेस खूप असतात. मेल्यानंतर जसं तू म्हणला कधी कधी पंखच दिसतात ड्राय झालेले. सो मग ते थोड्या वेळाने वर्नआउट होत जातात. सो त्याचे जे स्केल्स आहेत ते खाली पडत. असे काही म्युझियम्स किंवा अशा काही लॅब्स आहेत जिथे नॉर्मल लोक भेट देऊ शकतात ह्या प्रिझर्व केलेल्या बटरफ्लायच्या आणि मॉथच्या स्पीशीज बघायला? ओके, सो लॅब्स खरं तर इंडियामध्ये अशा लॅब्स कमी आहेत. मोस्टली ज्या आहेत त्या इट इज ड्रिवन बाय काय म्हणू शकतो आपण त्याला, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स विच आर इस्पेशली वर्किंग ऑन बटरफ्लाईज और मॉथ्स ॲज देअर स्ट्रक्चर्स. एक तर आयसरच्या काही लॅब्स आहेत, झूलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, ZSIच्या काही लॅब्स आहेत. ZSI ऑल्सो ऑर्गनायझेस फ्यू मॉथ आयडेंटिफिकेशन आणि रिलेटेड वर्कशॉप्स. सो तशा काही वर्कशॉप्समध्ये जर इंटरेस्ट असेल लोकांना त्यात पार्ट घेऊन दे कॅन सी द कलेक्शन्स. पण अदरवाईज हे कलेक्शन्स बघणं दीज आर लाईक हायली सिक्रेटिव्ह कलेक्शन्स. काही अशा स्पीशीज असतात ज्या अजून डिस्क्राईब झालेल्या नाही आहेत, त्या स्पीशीज सुद्धा त्यामध्ये प्रिझर्व होतात. सो ते बघून कुठे बाहेर हे नॉलेज जाऊ नये म्हणून मोस्टली काही अशा गोष्टी सिक्रेटिव्हच ठेवल्या जातात. ओके, आणि BNHS मध्ये पण आहे? BNHS मध्ये पण आहे. सो बटरफ्लाईज आहे, कारण मला इन्सेक्ट्सचं माहिती आहे. BNHS मध्ये एक चांगलं कलेक्शन आहे. बटरफ्लाईज आहेत, नॉर्मल पब्लिकसाठी ओपन पण आहे बघायला. पण असं बटरफ्लाईज सुद्धा आहे तिथे? बटरफ्लाईज आहेत आणि बाकी मग काही सेंटर्स पण आहेत. NCBSचं एक सेंटर आहे बँगलोरचं, तिथे फार नाही जात आहेत. पण अगेन एक पचमढीचं त्यांचं स्टेशन आहे. पचमढीच्या स्टेशनमध्ये जर काही वर्कशॉप्स किंवा असं नॉर्मल पब्लिकसाठी काही अवेअरनेस सेशन्स असतील तिथे खूप छान कलेक्शन्स आहेत फॉर ऑल इन्सेक्ट्स. त्यात मॅन्टिसेस आहेत, त्यात बग्स आहेत, मॉथ्स आहेत, बटरफ्लाईज आहेत. सो ते पण बघू शकतात लोक.
ग्रेट. नाव कमिंग बॅक टू फर्ग्युसन, तू एक पुस्तक पब्लिश केलेलं आहेस ज्याचं एकच मिनिट थांबा, पुस्तकाचं नाव काय, बटरफ्लाय. नाव कमिंग बॅक टू फर्ग्युसन, तू एक पुस्तक पब्लिश केलेलं आहेस ज्याचं नाव आहे बटरफ्लाईज ऑफ फर्ग्युसन कॉलेज. अगेन अ प्राऊड थिंग की आपल्या कॉलेजच्या आवारातलं एक बटरफ्लाईजचं वेगळं स्पेसिफिक पुस्तक तयार करणं. हाऊ वॉज दॅट जर्नी, हाऊ वॉज दोज फाइंडिंग्स, काय कसा होता तो प्रवास, आणि ते पुस्तक लिहिण्याची सगळी प्रोसेस कंप्लीट करायला किती काळ तुला द्यावा लागला, आणि कुठे कुठे फर्ग्युसनच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये का ओव्हरऑल अख्ख्या कॅम्पसमध्ये हा सर्वे केला गेला होता? सर्वे केला गेलेला कॅम्पस प्लस हिल, ओके, दोन्ही ठिकाणी सर्वे केलेला. कारण एकतर दोन्हीकडचं व्हेजिटेशन वेगळं आहे. कॅम्पसमध्ये आपण जे बघतो ते नॅचरल ट्रीज तर आहेतच, पण प्लांटेशन्स खूप आहेत. वरती हिलकडे गेलास तर नॅचरल ट्रीज आहेत. अगेन प्लांटेशन ग्रुप्स आर ॲक्टिव्ह ऑन दोज ग्राउंड्स. बट ह्या दोन एरियाजचा मेनली सर्वे झालेला. माझं मास्टर्सचं जे प्रोजेक्ट होतं दॅट वॉज दिस, टॉकिंग अबाउट द डायव्हर्सिटी ऑफ बटरफ्लाय डायव्हर्सिटी ऑफ फर्ग्युसन कॉलेज. त्याचंच सीझनल पॅटर्न्स काय असतात, कुठले बटरफ्लायज काय सीझनमध्ये दिसतात, फर्ग्युसन कॉलेजमध्ये आढळणाऱ्या नेक्टरच्या वनस्पती कोणत्या आणि होस्ट प्लांटच्या वनस्पती कोणत्या, या सगळ्याचा तो एक बेसिकली अभ्यास होता जो 2020च्या एंडपासनं ते अगदी 22च्या मिडपर्यंत, जोपर्यंत मी कॉलेजमध्ये माझं मास्टर्स कंप्लीट केलं तोपर्यंत ते अख्खा स्टडी चालू होता. सो तसा स्टडी, तो अनुभव फार छान होता. कारण कॉलेज पहिले 3 वर्ष कॉलेजमध्ये नीट फिरल्यामुळे मला माहिती होतं की कुठे काय आहे. सो बेसिकली बॅकग्राऊंड नॉलेज. सो सर्वे आपण चालू करताना लगेचच सर्वेच चालू नसतो करायचा, त्याच्या आधी एक प्री सर्वे नावाची गोष्ट असते ज्याने आपल्याला कळतं की इकडे काय काय असू शकतं आणि काय काय दिसतंय. त्यानंतर मी काही एरियाज चूज केले 5 टू वॉक बाय, जिकडनं थोडे लोक कमी आहेत, कारण फर्ग्युसनमध्ये तुला माहिती आहे गर्दी हा खूप मोठा ॲस्पेक्ट आहे. सो काही असे 5 चूज केले जे डायरेक्टली थोडे व्हेजिटेशनला लागून असतील. आपल्या डिपार्टमेंट EVS डिपार्टमेंटकडनं मग मागे हिलचा जो रस्ता आहे तो हिलचा रस्ता पकडून हिलकडनं जाऊन येऊन मग पुढे मेन सर्कलला तो माझा हे संपायचा पूर्ण जो पॅच आहे आणि पूर्ण जे एक्सप्लोरेशन आहे. सो हे 2 वर्ष चाललेलं जवळपास. माझा जो फायनल स्टडी होता तो पूर्ण 1 वर्षाचा होता आणि त्यामध्ये सुद्धा मी महिन्यातनं 2दा जायचो अल्टरनेटिव्ह वीक्सला बटरफ्लाईजचे फोटोज काढायला आणि टू टेक नोट ऑफ द डायव्हर्सिटी. सो त्याच्या आधी रिसर्च पेपर किंवा असं काही करत असताना एक बॅकग्राऊंड लागते की त्या एरियामध्ये आधी कोणी रिसर्च केला आहे. सो फर्ग्युसन कॉलेजच्या बटरफ्लाईजबद्दल आधी कोणी लिहिलं आहे, काय काय झालं आहे त्याच्याबद्दल. सो मला 2 पेपर मिळाले. एक वॉज अ मॅगझिन आर्टिकल ज्याच्यामध्ये दॅट वॉज ॲज ओल्ड ॲज 1984. ओके, ठीक आहे. सो दॅट वॉज द फर्स्ट आर्टिकल विच वॉज एव्हर पब्लिश इन द फर्ग्युसन कॉलेज मॅगझिन. त्याच्यामध्ये 94 स्पीशीज वॉज डिस्क्राईब्ड बॅक देन इन 1984. आत्ता जे लेटेस्ट होतं 2015-16चं देर वॉज अ स्मॉल कॉमेंट्री इन अ पेपर ऑफ बटरफ्लाय किंवा फाउना ऑफ फर्ग्युसन कॉलेजचा एक मोठाच पेपर होता, तो त्याच्यामध्ये सगळं इंटिग्रेट होता जो आशिष नेर्लेकर आणि त्याच्या फ्रेंड मित्रांनी केलेला. तर त्याच्यामध्ये दे टॉक्ट अबाउट लाईक 50 ऑड बटरफ्लाय स्पीशीज. बट इट वॉज अ नोटिंग की रँडम काउंट्सला गेलो किंवा जाता जाता दिसले, दॅट वॉज द नोटिंग अबाउट दॅट. सो स्पेशलाइज्ड असा जो स्टडी असतो की पर्टिक्युलर इंटरवलला जाऊन त्या इंटरवलला जाऊन बटरफ्लाईज मॉनिटर करायचं, हे जवळपास पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये पहिल्यांदाच झालेलं. सो आम्ही ते त्या 2020 to 2022 आम्ही ते सगळ्यात पहिल्यांदा केलेलं. आणि मग ते झाल्यानंतर आय फाउंड दॅट द स्पीशीज वर नियरली 70 स्पीशीज इन द कॉलेज. 1984चा जो रेकॉर्ड बघितला ते 94 होते. सो 84पासनं 2022पर्यंत कॉलेजमध्ये भरपूर चेंजेस झालेत. कन्स्ट्रक्शन वाढलं, मग त्यानंतर सिमेंटीकरण झालं, कॉन्क्रिटीकरण झालं. त्यानंतर मग जे त्यांचं नेटिव्ह खालचं जे वाईल्ड व्हेजिटेशन असेल ते कॉन्क्रिटीकरण करताना कोण बघत नाही. जनरली दॅट इज फ्लोन इन द कॉन्क्रीट इटसेल्फ आणि मग त्याचा रस्ता होतो. सो कॉन्क्रीट एरियाज वाढल्यामुळे खूप कमी असे वाईल्ड एरियाज किंवा असे एरियाज जे बटरफ्लाय स्पेसिफिक आहेत असे एरियाज खूप कमी राहिले कॉलेजमध्ये. बट स्टील फर्ग्युसन कॉलेज, आय अगेन प्राऊडली से, इट्स द फर्स्ट कॉलेज टू डॉक्युमेंट इट्स बटरफ्लाय डायव्हर्सिटी दॅट वेल. सो मग ते झाल्यानंतर मग आम्ही पेपर 2022ला केला आणि मग 2023ला आता लास्ट इयर पब्लिश झाला. सो मग मी म्हणलं की वाय नॉट मेक अ बुक ऑन इट.
की पेपर करतो, पण पेपर अगेन सगळे लोक नाही वाचत. ज्यांना इंटरेस्ट आहे नक्की वाचतील, बट अगेन टू काय म्हणू शकतो आपण त्याला, ते एका लेमॅनपर्यंत पोहोचवणं. फर्ग्युसन कॉलेज पुण्यात बस केवढं आहे ते सांगायची गरज नाही, बट फर्ग्युसन कॉलेजमध्ये असे पण गोष्टी होतात सायंटिफिकली. ते एक नीट डॉक्युमेंटेड केलेल्या गोष्टी विच इज नेव्हर मिसलिडिंग, अशा पण गोष्टी होतात. सो हे दाखवायला कुठेतरी फर्ग्युसनची आर्ट फॅकल्टी जेवढी पॉप्युलर आहे तेवढीच सायन्स सुद्धा खूप इम्पॅक्टफुल आणि महत्वाचं काम आहे. खूप छान कामं होत आहेत सायन्सच्या प्रत्येक फॅकल्टीमध्ये, चांगली कामं होत आहेत. म्हणजे तू बॉटनी धर, झूलॉजी धर, एन्व्हायरमेंटल सायन्सेस धर. आता मी एन्व्हायरमेंटल सायन्सेसचा असल्यामुळे फक्त बटरफ्लाय डायव्हर्सिटीवरती मेन फोकस नव्हता, तर ते कुठले प्लांट्स ज्याच्यावरती ते डेव्हलप होतात. कारण एन्व्हायरमेंटल सायन्स बिंग द काय म्हणू शकतो आपण त्याला, ब्लेंडेड सब्जेक्ट ऑफ एव्हरीथिंग. त्यामध्ये थोडं झूलॉजी पण आहे, त्यात बॉटनी पण आहे, त्यामध्ये एन्व्हायरमेंटचा पण एक वेगळा मुद्दा आहे. सो ते सगळं ब्लेंडेड असल्यामुळे मी तो ओव्हरऑल काय म्हणू शकतो आपण त्याला असं बुक लिहिलं विच वॉज माय एक्सटेन्शन ऑफ माय पेपर, की ते खूप कॉमन टर्म्स ठेवायच्या, खूप साध्या टर्म्स ठेवायच्या. कॉलेजमध्ये या स्पीशीज कधी बघायला मिळतील आणि कशावर बघायला मिळतील, एवढंच. हे पुस्तक आम्हाला कुठे मिळेल? सो हे पुस्तक बेसिकली ऑनलाईन आहे अवेलेबल, आणि अगेन प्रिंटेड कॉपी पाहिजे असेल तर मी आहेच, मला सांग, मी तुला प्रिंटेड कॉपी यू कॅन गेट एनी. आणि हे मला तू देशील, पण जे जंगल एकोसचे ऑडियन्स आहेत त्यांना जर हे पुस्तक हवं असेल तर ते ऑनलाईन मागवू शकतात. ऑनलाईन मागवू शकतात. फर्ग्युसन कॉलेजच्या वेबसाईटला जरी रिक्वेस्ट केली तरी, आता आम्ही ते पुस्तक PDF फॉर्ममध्ये वेबसाईटवरतीच लोड करायच्या प्रोसेसमध्ये आहोत. सो ते एकदा लोड झालं, इट विल बी ओपन टू पब्लिक. ग्रेट, कंटिन्यू. तू ते अजून एक, तू आता त्यावरनं म्हणला असेल तर मी एक नाव सांगतो तुला, पोस्टमन नावाचं एक बटरफ्लाय. सो दॅट डझंट मीन ते घरोघरी जातं आणि सगळ्यांना लेटर वाटतं, दॅट डझंट मीन दॅट. सो बेसिकली ब्रिटिशर्सने नावं ठेवताना आपल्या आजूबाजूचे ऑक्युपेशन्स जे तेव्हा इंडियन्स किंवा ब्रिटिशर्स करायचे इंडियामध्ये, त्यावरनं एकतर नावं ठेवली आहेत. दुसरं म्हणजे जसं मी म्हणलं की इंडियन नॉवेल्टीज आणि याच्यावरनं. तिसरं अजून एक आहे की ब्रिटिशर्सच्या आर्मीतल्या ज्या पोस्ट्स आहेत त्याची भरपूर नावं आहेत. सो देर इज बॅरन बटरफ्लाय, जे आंब्यावर अंडी घालतं. देर इज सार्जंट बटरफ्लाय विच इज अगेन अ ब्रिटिश आर्मी पोस्ट. ठीक आहे. देर इज अ कमांडर बटरफ्लाय. ठीक आहे. सो हे सार्जंट, कमांडर, मग अजून अशा भरपूर पोस्ट्स आहेत ब्रिटिशर्सच्या. ठीक आहे, ज्या आहेत. काही एक सुंदर फुलपाखरू आहे, त्याचं नाव फार छान ठेवलं आहे, एम्परर ऑफ इंडिया म्हणून त्याचं नाव कैसरे हिंद ठेवलं आहे, विच इज द स्टेट बटरफ्लाय ऑफ अरुणाचल प्रदेश. अगेन व्हेरी व्हेरी रेअर बटरफ्लाय. पण नावं ठेवताना ब्रिटिशर्सने कॉमन नेम्स ही अशी ठेवली आहेत की काय म्हणू शकतो आपण त्याला, डे टू डे लाईफमध्ये कोणीही घेईल किंवा जे ऑक्युपेशन्स असतील तशी नावं. एक सेलर नावाचा फुलपाखरू आहे, दॅट सेल्स, त्यामुळे दॅट्स ओके, यू कॅन हॅव अ जिस्ट ऑफ इट. पण आता मी म्हणलं हे सार्जंट आहे. सार्जंट काय करतो, तर सार्जंट खरं तर काही नाही करत. सार्जंटकडे स्वतःची गन असते किंवा मोठी रायफल असते. सो दॅट बटरफ्लाय डझंट हॅव अ रायफल, दॅट बटरफ्लाय डझंट शूट्स, काही करत नाही. इट इज ऑल बिकॉज पीपल हॅव नेम्ड इट, ब्रिटिशर्स हॅव नेम्ड इट ॲट दॅट टाइम. हां. Or is any activity being taken in consideration ज्याच्यामध्ये ही नावं चेंज करण्याचं काही प्लॅनिंग आहे? आता इतकी वर्ष झाली साम्राज्य भारतातून निघून गेलेलं आहे, पण ती नावं तशीच आहेत आणि ती नावं कन्फ्युजिंग पण आहेत. बऱ्याचदा त्या नावांवरनं काहीच अर्थ निघत नाही. सो ती नावं बदलण्याची वेळ आली आहे असं नाही वाटत? ते त्याची वेळ तर आहे. कॉमन नेम्स आता जनरली इंग्लिशमधले कॉमन नेम्स कोण बदलायला घेणार नाही, कारण ते दिले आहेत त्यामुळे ते दिले आहेत. त्यामुळे सायंटिफिक नेमचा जो यूज असतो तो केवढा महत्त्वाचा आहे तो बघ आता. म्हणून सायंटिफिक नेम्स प्रत्येक स्पीशीजला दिले आहेत. की बॅरन म्हणलं की मग युथेलिया अकॉन्थिया हे त्याचं नाव. इथे बसलेला माणूससुद्धा युथेलिया अकॉन्थियाच म्हणेल, सातासमुद्रापार पलीकडे बसलेला माणूस तर सायंटिफिक नेम युथेलिया अकॉन्थियाच म्हणेल. तर इथे बॅरन, तिकडे काहीतरी लोकल भाषेत वेगळं नाव असायचं. दॅट क्रिएट्स कन्फ्युजन. त्यामुळे सायंटिफिक नावं. आता तू म्हणलास हे नावं बदलायचं कसं किंवा बेटर नेमिंग सिस्टम आणायची कशी. ऑलरेडी चालू झाले आहेत ते एफर्ट्स इंडियामध्ये. मराठी नावं फुलपाखरांची पडली आहेत, चांगली आहेत, जी खूप छान आहेत. ज्यात आपल्याला कळतं की
खूप छान नावं ठेवली आहेत. तर अगेन ते नावं इंग्लिश नावांकडनंच इन्स्पायर्ड आहेत, पण काही काही अशी नावं आहेत ज्याने तुला त्याचं बिहेवियर कळू शकेल. आता सेलर जसं मी म्हणलं त्याचं नाव तरंग आहे मराठीमध्ये. ब्लू मॉर्मॉन त्याचं नाव नीलवंत आहे. कॉमन मॉर्मॉन मिमिक्री करत असल्यामुळे, त्याच्या फिमेल्स मिमिक्री करत असल्यामुळे काही बटरफ्लाईजचं त्याचं नाव बहुरूपी आहे. त्यामुळे याने तुला कळेल. सो ती मराठी नावं पडली आहेत. आत्ताच 2 दिवसापूर्वी कन्नडा नावंसुद्धा प्रसिद्ध झाली आहेत. अच्छा. सो हे प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक लोकल लँग्वेजमध्ये हे होणं सुरू झालेलं आहे आता. जस्ट टू ऑफकोर्स इंग्लिश नावं राहतील, ती काही कोणी फारसं बदलणार नाही, पण आपल्या लोकल कल्चरमध्ये यांना काय म्हणायचं अशी एक सिस्टम सुरू झालेली आहे. आणि मराठीमध्ये तर झालीच आहे, कन्नड याच्यात झाली आहे. आता जे हिमालयाजमध्ये आहेत ते एक वेगळं होईल, UPच्या काही असतील, दिल्लीतल्या काही नेटिव्ह भाषा असतील, यामध्ये हे काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. सो यू विल सून सी काही बेटर नावं जी तुला लॉजिकल सुद्धा वाटतील आणि तू घेऊ पण शकशील. आय लाईक मराठी नावं. मराठी नावं खूप चांगली आहेत, खूप मिनिंगफुल नावं आहेत काय काय. रजत, आपण हे कॉन्व्हर्सेशन इतकं इंटरेस्टिंग चालूच राहणार आहे, पण मला ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तुला एक अशी गोष्ट विचारायची आहे की ह्या पुण्यातल्या आजूबाजूला जेव्हा तू मॅक्सिमम तुझं काम पुण्यात आणि त्याच्या अराउंड झालेलं आहे, कारण तू पुण्याचा होतास किंवा आहेस. सो वेताळ टेकडी, फर्ग्युसन किंवा इतर एरियाज, सिंहगड व्हॅली असेल, सिपना फॉरेस्ट असेल, ह्या सगळीकडे तुझा खूप रिसर्च झालेला आहे. तर ह्या ज्या जागा आहेत जिथे बायोडायव्हर्सिटी थ्राईव्ह होतीये किंवा बटरफ्लाईज आणि मॉथच्या एवढ्या व्हरायटीज थ्राईव्ह होत आहेत, ह्या जागा प्रोटेक्ट करण्याबाबतीत तुझं काय मत आहे आणि याचं कन्झर्वेशन करण्याबाबतीतचं तुझं काय मत आहे, किंवा ते कसं केलं जावं? तो कन्झर्वेशन एकदम ब्रॉड टर्म आहे. त्याला जर ब्रेक केलंस तू नीट, सगळ्यात पहिला असतो तो पीपल्स पार्टिसिपेशन इन दीज टर्म्स. आता मी आणि माझ्यासारखे भरपूर उत्साही लोक आहेत जे बटरफ्लाईज डॉक्युमेंट करतात या सगळ्या हॅबिटॅट्समधलं. तर फक्त फोटो का? तर फक्त फोटो नाही, फक्त फोटो काढून काही होणार नाही आहे. हे फोटो तुला त्या संकेतस्थळांवरती, त्या वेबसाईट्सवरती टाकावे लागतील. जसं की फुलपाखरांसाठी आय फाउंड बटरफ्लाईज, आय नॅचरलिस्ट, या 2 वेबसाईट्स आहेत. आय फाउंड बटरफ्लाईज बिंग द, काय म्हणू शकतो आपण त्याला, मोस्ट ॲक्युरेट वेबसाईट टिल डेट फॉर बटरफ्लाईज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन. आणि त्यामध्ये सगळे डिस्ट्रीब्युशनल रेकॉर्ड्स आहेत त्या स्पीशीजचे आणि सबस्पीशीजचे सुद्धा. सो त्या संकेतस्थळांवरती जाऊन फोटो अपलोड करणं. सो दॅट बिकम्स अ सायंटिफिक रेकॉर्ड की हे फुलपाखरू यावेळेस या ठिकाणी इथे दिसलेलं. आणि त्यानंतर पुढे जाऊन हे सगळे रेकॉर्ड्स कोलेक्ट करणं गरजेचं आहे. कोलेक्ट करणं म्हणजे सगळे रेकॉर्ड्स एकत्र करणं गरजेचं आहे, त्याची चेकलिस्ट बनवणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल कॉमेंट्रीज करणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा डॉक्युमेंटेशन तू करतोस तेव्हा आत्ता वेताळ टेकडीवर जसं तू बघितलंस मेट्रोची कामं किंवा मग हे असं सगळं सुरू होणार आहे. सो टू अपोज दोज वर्क्स इन अ सायंटिफिकली साऊंड वे तू हे दाखवू शकतोस की ही फुलपाखरं इथे मिळतात, हे पक्षी हे इथे मिळतात, यांच्या या साईट्स आहेत, हे यांचे होस्ट प्लांट्स आहेत. आणि अगेन त्याच्यासाठी अजून भर त्याच्यात काय येते की प्रोटेक्टेड स्पीशीज. समजा काही स्पीशीज प्रोटेक्टेड असतील अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, त्याचा थोडा सिग्निफिकन्स वाढतो. किंवा आपण जरी म्हणलं ब्लू मॉर्मॉन इथे दिसतो, ते भलेही कॉमन फुलपाखरू आहे बट इट इज अ स्टेट सिम्बॉल, राईट. त्यामुळे मग अशा जर गोष्टी तो डॉक्युमेंट नीट व्यवस्थित केल्यास आणि इफ यू टेल द अथॉरिटीज हू आर विलिंग टू वर्क विलिंग टू, काय म्हणू शकतो आपण त्याला, use some part of the wild area for their own purposes or different purposes, then you can fight back in a scientifically sound way. त्यामुळे कन्झर्वेशन, जसं तू पहिले म्हणलास, फोटोग्राफी इज अ टूल फॉर कन्झर्वेशन. फक्त फोटो काढून काही होत नाही, यू हॅव टू इंटरॅक्ट विथ द पीपल जे तिथे काम करतायत, जे तिथली बायोलॉजी बघतायत, डायव्हर्सिटी बघतायत. आणि हे सगळं ते सगळं झाल्यानंतर असे लोक एकत्र आल्यानंतरच पुढे कन्झर्वेशनचा पहिली स्टेप पुटफोर्थ होते असं मला वाटतं. सो आपण बोलतोय ते बेसिकली सिटिझन सायन्सबद्दल बोलतोय. म्हणजे मला जंगल एकोसच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल आत्ता की सिटिझन सायन्स इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल. सिटिझन सायन्स म्हणजे काय, तर प्रत्येक नागरिकांनी सायन्समध्ये केलेलं कॉन्ट्रीब्युशन, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर.
सो तुम्हाला कुठलंही बटरफ्लाय दिसलं, मॉथ दिसला, पक्षी दिसला किंवा झाड वेगळं कुठलं तरी वाटलं, काहीही नेचरमधले तुम्हाला एलिमेंट्स दिसले तर त्याचा एक फोटो काढा आणि आय नॅचरलिस्ट सारख्या सिटिझन सायन्स ॲप्सवरती किंवा वेबसाईट्सवरती तो अपलोड करा. ते कुठे दिसलं, कधी दिसलं त्याची माहिती, वेळ, तारीख सगळं लिहा. म्हणजे त्याबद्दलचा जो अभ्यास करणारे सायंटिस्ट आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचते, ॲक्युरेट माहिती पोचते. आय फाउंड अ बटरफ्लाय नावाची वेबसाईट आहे, ज्याचं पण काही ॲप आहे. सो बेसिकली आम्ही आत्ता ॲप 2 वर्षापूर्वी तसं ॲप केलेलं. इट वॉज लाईक द फर्स्ट इंडियन ॲप वर्किंग ऑन बटरफ्लाईज विच वॉज अन एक्सटेन्शन ऑफ द वेबसाईट. बटरफ्लाईज ऑफ इंडिया नावाचंच ते ॲप आहे, विच इज लाईक मेनली डन बाय बायोडायव्हर्सिटी ॲटलास. बायोडायव्हर्सिटी ॲटलास इज अ वायडर ग्रुप विच वर्क्स ऑन दी सिटिझन सायन्स वेबसाईट्स. सो त्याचा एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन्स टाकू शकता. अगेन वेबसाईटला ऑब्झर्वेशन. हे ॲप सर्व फोनसाठी उपलब्ध आहे? सर्व फोनसाठी उपलब्ध आहे. आधी काही वेळापूर्वी iOS साठी नव्हतं, बट अँड्रॉइड आणि iOS दोन्हीसाठी हे ॲप आहे. आणि या ॲप दरम्यान आपण एक सगळ्यात चांगली गोष्ट असते फॉर बटरफ्लाय डॉक्युमेंटेशन इज अ न्यूली डिवाइस्ड सिस्टम. इट इज नोन एज अ 30 मिनिट काउंट्स. 30 मिनिटात फुलपाखरं मोजायची त्या भागातली. सो ती मोजून त्याची एक लिस्ट करायची आणि ती ॲप थ्रू, जसं ईबर्डला आपण करतो, ईबर्डला आपण ती स्पीशीजची लिस्ट बनवतो. आपण ट्रॅव्हलिंग आहोत, स्टॅटिक आहोत, ते सगळं करून मग आपण ती सबमिट करतो. सो दॅट बिकम्स अ रेकॉर्ड अँड दॅट इज अ सायंटिफिक रेकॉर्ड विच इज लाईक त्याचं पुढे होईल ते चांगलंच होईल. चांगल्याच गोष्टी त्यातनं यूज होतील आणि कुठले कुठले बटरफ्लायज तिथे मिळाले, डिस्ट्रीब्युशन काय आहे, कुठल्या वेळेला मिळाले, कुठल्या सीझनला मिळाले, हे जर तू लॉंग टर्म केलंस तर इट बिकम्स अ गुड डेटा, ज्याने तू पॉप्युलेशन डायनॅमिक्स बटरफ्लायजमधली सांगू शकतोस की कुठल्या सीझनला काय मिळेल आणि किती प्रमाणात मिळेल. मला ते जंगल एकोसच्या प्रेक्षकांना हेच सांगायला आवडेल की अनेक जण आपण वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतो, आपण सहज भटकायला जातो फॅमिलीजबरोबर, मित्रांबरोबर, आणि कधीतरी आपण कुठल्या तरी फुलांचे फोटो काढतो फोन्समधनं किंवा कुठल्या तरी बटरफ्लायजचे फोटोज काढतो आणि ते आपण व्हॉट्सअप ग्रुप्सवरती फॉरवर्ड करतो की बघा आम्हाला हे दिसलं ते दिसलं, जे चांगलंच आहे. तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये ते शेअर करणं अगदीच चांगलं आहे किंवा सोशल मीडिया ॲप्सवरती तुम्ही ते शेअर करणं अगदीच तुमच्या इच्छेसाठी चांगलं आहे. पण आजकाल फोन्स इतके ॲडव्हान्स झाले तितकी फोटोग्राफी फोन्समधनं सुद्धा चांगली होऊ शकते आणि हे फोटोज कुठेतरी अशा पद्धतीच्या कन्झर्वेशन वर्कसाठी सुद्धा उपयोगी होऊ शकतात. तुम्ही सगळेजण कन्झर्वेशनचा एक भाग होऊ शकता तुमच्या नकळत. तर अशी ही जी ॲप्स आम्ही आत्ता बोलतोय, आय नॅचरलिस्ट आहे, आय फाउंड अ बटरफ्लाय आहे, याच्या वेबसाईटसुद्धा आहेत, याचे ॲपसुद्धा आहेत, ती तुमच्या फोन्समध्ये अपलोड करा. ते जे फोटोज आहेत ते व्हॉट्सॲप ग्रुप्सबरोबर या ॲप्सवरती सुद्धा अपलोड करा, ज्यांनी आय थिंक एव्हरीबडी कॅन कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स कन्झर्वेशन आणि आपल्या सगळ्यांचंच ऑब्झर्वेशनचं स्किलसुद्धा वाढेल आणि त्याच्यात जसे जसे आपल्याला रिसर्च अजून वाढत जाईल तसं तसं जास्त इंटरेस्टसुद्धा मला वाटतं सगळ्यांनाच तयार होईल त्या बाबतीत की अरे मला हे ऑब्झर्वेशन कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करता आलं. राईट. इट लाईक फील्सला काय म्हणतात त्याला सेन्स ऑफ सेल्फ अकम्प्लिशमेंट. येस, की मला हे दिसलंय. सो इंटरेस्ट कसा असतो ना त्यानेच वाढतो. एक गोष्ट दिसली आणि चला ही मलाही मिळाली, आता पुढे काय, यानंतरच तो इंटरेस्ट वाढत जातो आणि मग इट कॅन लाईक टेक वंडरफुल टर्न्स इन लाईफ. काय माहिती नाही आपल्याला की कसं काय होऊ शकतं, एक फोटो कसं लाईफ चेंज करू शकतं काय सांगता येत नाही आपल्याला. सो बेसिकली कॉन्ट्रीब्यूट तू जसं म्हणलास की या वेबसाईट्सला करत राहा आणि लॉंग टर्म जेवढं कॉन्ट्रीब्यूट करत राहू तेवढाच छान डेटा, तेवढंच छान डायव्हर्सिटी तुम्हाला कळेल. आता फॉर एक्झाम्पल मी एवढं 5-7 वर्ष सगळ्या हॅबिटॅट्स बघतोय पुण्यातले. काही अजून पण आमच्यासोबत लोक आहेत जी ही बघतायत. एक ग्रुप आहे, कॉमन ग्रुप, बटरफ्लायज ऑफ पुणे म्हणून. सो दॅट ग्रुप इज काय म्हणू शकतो म्हणजे ऑलरेडी इट टॉक्स अबाउट बटरफ्लायज जवळपास रोज. तो असा काही सायलेंट ग्रुप नाही आहे किंवा सायलेंट करावा असा पण ग्रुप नाही आहे. तर तिथे ऑलरेडी बटरफ्लायजबाबत भरपूर डिस्कशन्स, भरपूर गोष्टी चालू असतात की आज मला हे इथे बटरफ्लाय दिसलं, आज तिथे दिसलं, मी याला अपलोड केलं, त्याला अपलोड केलं. त्यामुळे जेवढे लोक तू ॲड करशील या सगळ्यामध्ये, जेवढे जास्त डोळे तेवढे जास्त निरीक्षणं मिळतील आपल्याला. आणि आणखी एक मला सांगायचं की ह्या सिटिझन सायन्स ॲपमध्ये
तुम्हाला एखाद्या स्पीशीचं नाव माहीत नसेल तरी हरकत नाही, तुम्ही ते फोटोज अपलोड करू शकता. त्यांनी फायदाच होणार. ते नाव तुम्हाला कोणीतरी त्या ॲपवरतीच अगदीच आयडी करून सांगेल की कुठलं आहे. काही काही वेळेला असंही होऊ शकतं की एखादी दुर्मिळ प्रजाती तुमच्यामुळे एक्झॅक्टली फाइंड आउट झाली आहे तुमच्या ऑब्झर्वेशनमुळे. सो सगळेजण, स्पेशली यंग मुलं, त्यांचे पालक जे खूप क्युरियस असतात या गोष्टींबाबतीत, घरात तुमच्या अशा पद्धतीचे मॉथ्स आणि पाखरं किंवा फुलपाखरं तुमच्या बागांमध्ये वगैरे येत असतील तर ती इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो रजत, मला एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुला विचारायचा आहे, ज्यामध्ये तू खूप एक्सपर्ट आहेस, तू त्यामध्ये खूप चांगलं काम करतोयस. बटरफ्लाय गार्डन्स, म्हणजे बटरफ्लाईज, फुलपाखरांचे जे अधिवास क्रिएट करण्याचं काम तू करतोयस. तू अनेक ठिकाणी बटरफ्लाय गार्डन्स उभे केले आहेत, अनेक शाळांमध्ये, अनेक महाविद्यालयांमध्ये तू बटरफ्लाय गार्डन्स उभे केलेली आहेत. मला तुला विचारायचं आहे की ही बटरफ्लाय गार्डन्स, तू एकतर त्याची प्रोसेस काय आहे बटरफ्लाय गार्डन्स उभी करण्याची, आणि जर कोणाला स्वतःच्या घरी असं बटरफ्लाय गार्डन तयार करायचं असेल तर त्यांनी काय काय केलं पाहिजे, कोणाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, कुठल्या चॅनल थ्रू कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, आणि जर कोणाला स्वतःच्या फार्म हाऊसवरती किंवा कोणाला स्वतःच्या रिसॉर्टवरती, अशा प्रॉपर्टीजवरती अशा पद्धतीची बटरफ्लाय गार्डन्स तयार करायचे असतील तर त्यांनी काय काय केलं पाहिजे. बटरफ्लाय गार्डन कॉन्सेप्ट एक तशी नवीन नाही आहे, बट अगेन त्याच्यावरचे आत्ता ॲक्शन आणि त्याच्यावरचं जे काम आहे ते आत्ता थोडं रॅपिडली चालू झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू लास्ट इयर्स. बटरफ्लाय गार्डन बेसिकली एक अर्बन सँक्टम म्हणू शकतोस तू ऑफ बटरफ्लाईज. अर्बन सँक्टममध्ये काय असेल, लॉट्स ऑफ नेक्टरिंग प्लांट्स ज्याच्यावरती फुलपाखरं मध घेऊ शकतील, आणि सेकंड म्हणजे लॉट्स ऑफ होस्ट प्लांट्स ज्याच्यावरती फुलपाखराच्या मध्ये अंडे घालू शकतील. या दोन प्रकारची झाडं जर तू हे केलीस, कोलेक्ट केलीस, एकत्र केलीस आणि पुढे प्रचंड संख्येत लावलीस तुझ्याकडे, तर इट इज लाईक काय म्हणू शकतो आपण त्याला, अर्बन फॉरेस्ट. So creating urban green spaces is what is the definition of butterfly garden. Planting butterfly specific host plants and nectar plants is the need of it. तर सुरुवात प्रत्येक फुलपाखरू उद्यानाच्या आधीची जी सुरुवात असते की तिथे जाऊन एक छोटासा सर्वे करायचा की इथे कुठली फुलपाखरं आधी दिसत आहेत. तर मग त्यांना अट्रॅक्ट करणं तसं तुलनेने सोपं आहे, कारण ते इकडेच उडत आहेत आजूबाजूला. तर मग त्यांना डोक्यात घेऊन त्यांची पहिले होस्ट प्लांट्स आणि नेक्टर प्लांट्स लावायची. फॉर एक्झाम्पल कॉमन मॉर्मॉन, सगळ्यात कॉमन बटरफ्लाय पुण्यातलं, रादर कुठल्याही शहरांमध्ये गेल्यास तुला कॉमन मॉर्मॉन दिसेलच. त्याची मादी घालते अंडी कढीपत्ता लिंबावरती, आणि तो येतो भरपूर वेगवेगळ्या फुलांवरती. इक्झोरा, गार्डन इक्झोरा एक फूल आहे, पेंटास नाव अजून एक फूल आहे, आणि अजून एक फूल जे खूप वापरतो आपण आजकाल बटरफ्लाय गार्डन्समध्ये तो म्हणजे स्नेकवीड किंवा जमैकन स्पाईक त्याला म्हणतात. त्याला ब्लू टू पर्पल अशी एक छोटी फुलं येतात आणि त्याला कोंबासारखं त्याच्या सीड्स असतात, त्यामुळे त्याचं नाव स्नेकवीड. फास्ट पसरतं तसं. बटरफ्लाय गार्डन करत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागेला पूर्ण पाणी सप्लाय पाहिजे, कारण झाडांना जवळपास रोज पाणी घालावं लागेल. पावसाचा तर प्रश्न नाही, हिवाळ्यात रोज एकदा आणि उन्हाळ्यात तर पाहिजेच पाणी. त्यामुळे पाणी नीट असलं पाहिजे, जमीन एकतर चांगली असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर लाईट. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉस्पेक्ट असतो तो म्हणजे लाईट. दिवसाचं 6-7 तासाचं ऊन तरी त्याला मिळालंच पाहिजे. म्हणजे 9 ते 3 जर तू घेतलंस, 9 वाजल्यापासून ते 3 वाजल्यापासून, अशा वेळेस तर ऊन पाहिजेच पाहिजे, कारण सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी या वेळेतच असते, जी सकाळी 9 ते दुपारी 3 आहे ती. त्यामुळे या गोष्टी सेटअप करायच्या अगोदर या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. सेटअप केल्यानंतर आता एक लिस्ट बनवावी लागते, प्रिलिमिनरी लिस्ट, जी त्या फुलपाखराची असेल आणि त्या फुलपाखराच्या रोपाची असेल, कारण प्रत्येक फुलपाखरू वेगवेगळ्या रोपांवरती अंडे घालतं. ज्या आता मॉर्मॉनच बघ, कॉमन मॉर्मॉन कढीपत्ता लिंबू, ब्लू मॉर्मॉन लिंबावर घालतं पण बेलावर पण घालतं. डायव्हर्सिटी वाढली तुझी, 2 ऐवजी तुझे 3 प्लांट्स झालेत. आता तू टायगर्सला अट्रॅक्ट करायला म्हणत असेल, प्लेन टायगर, स्ट्राईप टायगर, रुईवरती अंडे घालतात, हळदी कुंकावर पण अंडे घालतात. त्यामुळे त्यांचे प्लांट्स पण तसे वेगवेगळे आहेत. टावनी कोस्टर एक कृष्णकमलिनी नावाचा फुलपाखरू असतं, कारण ते कृष्णकमळावरच अंडे घालतं, त्यामुळे त्याचं मराठी नाव तसं. तो एक छान वेल असतो कृष्णकमळाचा, निळ्या कृष्णकमळावर. त्यामुळे असे जे कॉमनली अवेलेबल प्लांट्स आहेत नर्सरीमधले ते घ्यायचे. बटरफ्लाय स्पेसिफिक प्लांट्स फार कॉमन नाही आहेत आपल्या नर्सरीजमध्ये. तुळस आहे, कढीपत्ता आहे, लिंबू आहे, कारण ते
रोजच्या वापरातलं आहे त्यामुळे ते मिळतं. कृष्णकमळ आहे. पण आता हे जे मी जमैकन स्पाईक म्हणलं किंवा अल्डर म्हणलं, अशी काही फुलं कॉमनली नर्सरीजमध्ये मिळत नाही. सो ती स्पेशलाइज नर्सरी किंवा मोठ्या ज्या नर्सरीज आहेत तिकडनंच मिळतात. तिकडनं ते झाडं आणायची. त्याच्या आधी एक प्लॅन रेडी पाहिजे की कुठली झाडं कुठे लावायची. झाडांचं प्लेसिंग खूप गरजेचं आहे, कारण मग तसेच फुलपाखरं अट्रॅक्ट होणार आहेत. छोटी झाडं किंवा झुडपं थोडी पुढे लावून मागच्या मोठ्या झाडांना वाढ देण्यासाठी थोडा चान्स म्हणून झाडं थोडी मागे लावायची आणि झुडपं समोर लावायची. मिक्स अँड मॅच अगेन, त्यामध्ये तू मिक्स अँड मॅच करू शकतोस. जेवढी जास्त डेन्सिटी तू लावशील फुलांची तेवढाच जास्त चान्स बटरफ्लाय यायचा, कारण तेवढेच फ्लॉवर्स विल प्रोड्यूस मोर नेक्टर, राईट. त्यामुळे मग बटरफ्लाय गार्डन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग ते सगळे प्लांटेशन झाल्यानंतर ॲक्च्युअल काही काही तर असं बघायला मिळालं की दुसऱ्या दिवशीच आम्ही लावलेल्या एका साईटवरती फुलपाखराने अंडा घातले दुसऱ्याच दिवशी. म्हणजे झाडं लावलं, दुसऱ्या दिवशी सकाळी कॉमन मॉर्मॉन आली, लिंबावर तिने अंडा घातलं. एवढे क्विक रिस्पॉन्सेस असतात. म्हणजे इट इज अ बेसिकली अलार्मिंग सिच्युएशन आहे की त्यांना त्यांचे प्लांट्स खूप कमी आहेत. आपण लावतोय तर त्यांना थोडा स्कोप आहे की दे कम हिअर अँड दे ले देअर एग्स. फुलझाडं वाढायला तसा वेळ लागतो थोडा, त्यामुळे पहिले 5 ते 6 महिने एवढी ॲक्टिव्हिटी दिसणार नाही. ॲक्टिव्हिटी मेनली होस्ट प्लांट्सवरती लवकर दिसेल, कारण त्या सीझनमध्ये जर त्या फुलपाखराचा अंडा घालायचं ते सीझन असेल आणि प्लांट असेल तर शी विल ट्राय टू ले एग्स देअर. 6-7 महिन्यांनंतर ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी दिसायला सुरुवात होते एका बटरफ्लाय गार्डनमध्ये. आणि मग एकदा वन्स द ॲक्टिव्हिटी स्टार्ट्स किकिंग इन तर मग आपण स्पेक्टेटर असतो. आपण जनरली काही करत नाही, एका ठिकाणी बसायचं, नोंदी करायच्या कोण काय दिसतंय काय नाही, आणि यू जस्ट कंटिन्यू विथ दॅट गार्डन. सो गार्डनची बेसिकली कॉन्सेप्ट ही आहे. सगळ्यात पहिलं गार्डन मी माझ्याच घरी 2020मध्ये केलेलं. आमचे मित्र आहेत जयंतदादा म्हणून आहे, वारजेला राहतो, त्याच्याकडनं आम्ही ती सगळी रोपं आणलेली. त्याच्याकडे काही रोपं होती तर ती रोपं आम्ही आमच्या अंगणात लावलेली. अंगण मोठं असल्यामुळे तो स्कोप होता की तू रोपं लावू शकतोस. तर मग काही वेळानंतर त्याच्यावरती रुईकर नावाचं फुलपाखरू आलं, प्लेन टायगर. त्याने आणि त्याच्यावरती अंडे घातली, त्याच्या लाईफ सायकल झाल्या. कॉमन मॉर्मॉन, त्याची लाईफ सायकल झाली. ते आता एक बॅकस्टोरी म्हणजे माझी आई गृहिणी आहे, ती घरीच असते, त्यामुळे अंगणात रोज 1-2 वेळा चक्रा मारते. तर मी फोटो काढत असताना आई नेहमी माझ्या मागे किंवा आजूबाजूला असायची. तर मी तिला सांगायचो आई हे फुलपाखरू आहे, हे असं ते त्याचं होस्ट प्लांट आहे वगैरे हे सगळं. तर आईला त्याच्यात आला म्हणजे भरपूर इंटरेस्ट आला. आईने माझ्याकडे गाईड होतं तेव्हा, बटरफ्लायज ऑफ वेस्टर्न घाट्स, ते आईने वाचायला सुरुवात केलं. 2-3 गाईड्स वाचले. आता 4 वर्षानंतर जर कट्टू जर तू आत्ता घेतलास तर आई मला सांगते याने यावरती अंडा घातलं आहे, ही अळी आता एवढी मोठी झालेली आहे, मी ही बघून आले, तिचे फोटोज पण काढून आले. हा अळीचा इतका इन्स्टार आहे, एवढ्या दिवसात अळी आता कोश करेल. त्यामुळे सुरुवात झाली, पण मग आईचा इंटरेस्ट जस्ट टूक ओव्हर आणि आता ते गार्डन तीच बघते. मला काही जनरली करायची त्यात गरज पडत नाही. म्हणजे गार्डनला पाणी घातल्यापासून स्पीशीज बघणं, नोट डाऊन करणं, लाईफ सायकल करणं, फोटोज काढणं, हे फक्त आई करते. माझा त्यात फार इंटरफिअरन्स नसतो आणि मी पण काही इंटरफिअर करत नाही, कारण मला तो इंटरेस्ट दिसला बेसिकली. आणि जेव्हा तुला तो इंटरेस्ट दिसतो यू जस्ट बूस्ट दॅट इंटरेस्ट. त्याला जेवढं तू सपोर्ट करशील तेवढं चांगलं आहे. आत्ता आणि आमच्या अंगणात काढलेल्या काही फोटोज पण आहेत आईने, तिच्या फोननेच काढल्यात, पण अगेन काही बटरफ्लाय ऑब्झर्वर्स काही बुक्स करत होते, त्याच्यासाठी त्यांनी आईचे फोटोज मागितले. वाव, आम्हाला जंगल एकोसच्या या पॉडकास्टच्या या भागात सुद्धा तू काही फोटोज दिलेले आहेत आईचे, सो ते पण आम्ही वापरूच. हो नक्की. सो बेसिकली काय आहे ना की तुझ्या आजूबाजूला जेव्हा गोष्टी तुला दिसायला लागतात तेव्हा तुला वाटतं की अरे हे काय आहे. मग तू जेव्हा पहिला प्रश्न विचारतोस की अरे हे काय आहे, तिथपासून मग तुझं ब्रेन कॅल्क्युलेट करायला सुरुवात करते की हे काय आहे, कशावर येईल, आणि मग जेवढं तू निरीक्षण करत जाशील तेवढं चांगलं. सो हे पहिलं बटरफ्लाय गार्डन होतं. दुसरं अजून एक बटरफ्लाय गार्डन म्हणजे सकल ललित कलाघरला आम्ही केलेलं मुकुंद नगरला. खूप छोटासा एरिया होता, म्हणजे एवढा एरिया जेमतेम असेल. सो मागे एक छान ओढा व्हायचा पलीकडे, पण एका वर्षात आम्ही तिथे जवळपास 65पेक्षा जास्त स्पीशीज रेकॉर्ड केल्यात. आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे ते एवढीशीच जागा फुलपाखरांना भरलेली असायची. सो तू पाठवशील तिथे फुलपाखरं असतील दिसलेली तुला, एवढं ते सुंदर होतं.
आत्ता तिसरं रिसेंटली मी जे 2 वर्षापूर्वी केलं आहे ते सिपना नावाचं एक ठिकाण आहे, अमोल नारगोळकर आणि नयनाताई नारगोळकरांचं. पानशेतला गोरेखुर्दला जर तू गेलास, पानशेत रूटला जस्ट 2 किलोमीटर फ्रॉम सिंहगड, तिथे एक खूप छान गार्डन झालं आहे. आणि तिथे आत्ता म्हणजे एवढे सुंदर रिझल्ट्स आम्हाला मागच्या 3-4 महिन्यात दिसलेत की बटरफ्लायज हॅव टोटली मेड दॅट प्लेस देअर होम. सो जेव्हा बटरफ्लायज ॲक्सेप्ट करतात आपली जागा, ते एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं. सो बटरफ्लाय गार्डन्सची नीडच अशी आहे की टू ब्रिंग बॅक द बटरफ्लायज बॅक इन टू द सिटीज इन गुड नंबर्स. सो यू नीड मोर एरियाज लाईक दिस. पण आता ज्यांच्याकडे अशी मोठी जागा नाही आहे, आता बाल्कनीज आहेत फक्त, किंवा बिल्डिंगची टेरेस आहे किंवा घराची टेरेस आहे, अशा ठिकाणी पण हे पॉसिबल आहे? पॉसिबल आहे. तुला किस्सा सांगतो एक. याला कुठे बरं, बाहेर रेल्वे स्टेशनच्या जवळ आय गेस एक काकू राहतात आमच्या ओळखीच्या, 15व्या मजल्यावरती राहतात एका बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये. पूर्ण नेट आहे टेरेसला, आणि नेट म्हणजे एवढंसं एक छोटीशी जागा आहे नेटेड आत जायला. त्याच्या आधीच बुलबुलने तिकडे घरटं केलेलं नेट लावायच्या अगोदर. मग ते पिल्लं गेली, ते सगळं झालं, मग तिने कवर करायचाच त्या काकूंनी विचार केला. त्या काकूंनी मला फोन केला, अरे बटरफ्लाय गार्डन होईल का पॉसिबल? म्हटलं काकू मग आत जायला यायला काय आहे फुलपाखरांना, तुम्ही सगळंच बंद करून टाकलं आहे. तर अहो एवढीशी नेट आहे म्हणे. पण मी म्हटलं की काकू बघा, मला फार मी तुम्हाला गॅरंटी देत नाही बटरफ्लायज यायची. काकू म्हटलं ठीक आहे, तू लाव तरी रोपं. म्हटलं ठीक आहे, मी येतो, रोपं लावतो. सरप्रायझिंगली ते झाल्यानंतर 1 महिन्याने काकूंचा मला फोन आला की अरे आज एक छोटंसं फुलपाखरू आत आलेलं आणि त्यांनी आमच्या पानफुटीच्या झाडावरती अंडा घातलं आहे. मी म्हटलं ओ तर कसं काय, तुम्ही फोटो पाठवा बरं मला. मग काकूने त्याचा व्हिडिओ काढलेला. एक रेड पिर्रो नावाचं छोटं फुलपाखरू असतं, 15व्या मजल्यावरती त्या जाळीतनं ते आत गेलं पानफुटीच्या झाडावरती अंडा घालायला. त्यांनी त्याच्यावरती असंख्य अंडे घातली आणि त्या महिन्यात त्या काकूंकडे जवळपास 15 ते 20 रेड पिर्रोजचा इमर्जन्स झाला. सो आपण जे म्हणतो की छोटीच जागा आहे किंवा जागेचा थोडा अभाव आहे, अशा ठिकाणी पण या गोष्टी होत आहेत. ॲब्सोल्युटली नो लिमिट्स. ॲब्सोल्युटली कमाल. सो अशा पद्धतीने बटरफ्लाय गार्डन्स आपण प्रत्येकजण आपापल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी छोटा एरिया जरी असला तरी करू शकतो. नक्कीच. टू बिगिन विथ काय लावू शकतोस तू, कढीपत्ता, लिंबू, पानफुटी लाव आणि नेक्टरिंग प्लांट जसं मी म्हणलं, एक जमायकन स्पाइक, स्नेकवीड आणि इक्झोरा, हे 4-5 ज्याला मी स्टार्टर पॅक म्हणतो ऑफ अ बटरफ्लाय गार्डन. कुठल्याही छोट्या जागेत तू लावू शकतोस. कुंड्या असल्यात तरीही चालेल. न्यू इंग्लिश स्कूलला त्यांच्याकडे जागा नव्हती एवढी, आम्ही कुंड्यात लावलेत. तिथे पण फुलपाखरं आलीत आणि अंडे वगैरे घालून त्यांचे 2 महिन्यानंतर मी तिथे गेलो, मला रिकामे कोश दिसलेत. वाव. सो जस्ट मॅजिकल की गोष्टी कशा घडतात. जस्ट तिकडे त्यांचे रोपं, प्लांट्स लावणं, हॅबिटॅट क्रिएट करणं केवढा गरजेचं आहे. ग्रेट. आणि आता शेवटाकडे आपण येतोय, त्याआधी मला तुला विचारायचं आहे, तुझं बटरफ्लाईज बाबतीतलं सगळ्यात लक्षात राहिलेलं असं ऑब्झर्वेशन? सगळ्यात लक्षात राहिलेलं ऑब्झर्वेशन, सह्याद्रीमध्ये मी जेव्हा ब्लू टायगर्स बटरफ्लायच्या कॉलनी बघितलेल्या, त्या कॉलनीमध्ये 10,000 फुलपाखरं तरी असतील. एक शांत वाट, एका ट्रेक पॉईंटची, दुपारची वेळ, आणि मी आणि जवळपास अख्खं जंगल फुलपाखरांनी भरलेलं. सो तो एक लक्षात राहण्यासारखा क्षण आहे, कारण तो विसरता येत नाही. टू बी व्हेरी स्पेसिफिक, मी जस्ट झाडाची पानं जरी बघितलीत, ती निळी होती त्या दिवशी, ती हिरवी नव्हती, कारण झाडाच्या पानांना सगळ्या फुलपाखरांनी कव्हर करून टाकलं होतं आणि 10,000च्या वर ते बटरफ्लायज होते तिकडे त्या जंगलामध्ये. सो तो एक क्षण. आणि दुसरा म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं तसं पुण्याच्या जंगलात मलाबार बँडेड पिकॉक, केरळचा राज्य फुलपाखरू बघितला तो. हे 2 क्षण राहतील सोबत. अजूनही भरपूर येणार आहेत, पण हे 2 तर काही जाणार नाहीत, एवढं नक्की. एक शेवटचा प्रश्न, पुण्यात खूप महत्त्वाचं काम चालू आहे, त्याबद्दल, बटरफ्लाय संवर्धनाबद्दलचं काम. येस, इंडियन बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम हे या पूर्ण याचं इव्हेंटचं नाव आहे.
इन्स्पायर्ड बाय UK बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम. आता UK आणि इंडियामध्ये जर तू बघितलंस, UK मध्ये एक मित्र आहे माझा, त्याला मी विचारलं, त्याचा खूप इन्सेक्ट्स आणि याच्यावरती खूप त्याला आवड होती. त्याला मी विचारलं किती स्पीशीज आहेत बाबा बटरफ्लाईजच्या UK मध्ये किंवा टोटल युरोपमध्ये. 100-150 म्हणला तो. म्हणला रे पुणे जिल्हा घेतलास तर 200च्या वर जातील. तरी द इंडियन बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम इज लार्जली इन्स्पायर्ड बाय UK बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम, कारण ते तिकडे सगळ्यात पहिल्यांदा चालू झालं होतं. UK मध्ये लँड यूज पॅटर्न खूप चेंज होतात. ॲग्रिकल्चरल लँड्स भरपूर आहेत तिकडे, पॅस्टोरल लँड्स भरपूर आहेत. तर तिकडे काय कॉन्सन्ट्रेशन आणि काय पॉप्युलेशन असेल बटरफ्लाईजचं ते मोजण्यासाठी सुरुवात झालेली. तेच वी हॅव इन्कल्केटेड हिअर इन इंडिया. डॉक्टर कृष्णमेघ कुंटे जे फुलपाखरावरती काम कितीतरी वर्षापासून फुलपाखरांवरती काम करतात आणि खूप वरच्या लेवलचं ते काम आहे इन टर्म्स ऑफ जेनेटिक्स, पॉप्युलेशन आणि हे सगळं. सो हा जो इव्हेंट आहे तो डॉक्टर कृष्णमेघ कुंटे सर, जे फुलपाखरांमधले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्यांना मी म्हणतो आणि माझे जे गुरु आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट, जे NCBSला आत्ता त्यांची स्वतःची लॅब आहे आणि ते बटरफ्लाईजवरती खूप चांगलं काम करत आहेत. तर त्यांनी ही मुवमेंट सुरू केली आणि या संदर्भात पुणे हे जवळपास पहिलं शहर आहे जे त्यांनी निवडलं. कारण पुण्यात एन्थुझियास्टिक लोक केवढे आहेत हे त्यांना माहिती असल्याने सरांनी 2 वर्षापूर्वी सुरू केलेलं वेताळ टेकडीला. वेताळ टेकडी, आता त्याचं बेसिक सांगतो की काय करायचं असतं. एक मोठा पॅच आहे आपल्याकडे, एक वाईल्ड एरिया आहे. वेताळ टेकडी तसा खूप मोठा पॅच आहे. मग तामिणी खूप मोठा पॅच आहे. भले तो अनब्रोकन आहे पण तो म्हणजे ब्रोकन आहे ॲट सेपरेट इंटरवल्स. रस्ता जातो, तामिणीचा घाट आहे मोठा. बट भलेही द हॅबिटॅट इज ह्यूज, तू कितीही फिरू शकतोस. एक हॅबिटॅट पकडायचं, त्याच्यात समजा टोटल हॅबिटॅट कवर होतं तुझं 3 तासामध्ये, तर अर्ध्या तासाचे असे 6 वॉक तिथे घ्यायचे. A पॉईंटपासून B पॉईंट अर्ध्या तासात तुझा कवर होईल. किती फुलपाखरं तुला दिसलीत ते त्यात मोजायचं. ॲक्च्युअल इंडिव्हिज्युअल्स, नॉट द स्पीशीज ऑफकोर्स विल कम ॲज अ सेकंड थिंग, बट इंडिव्हिज्युअल मोजायचे. टोटल तुझे 3 तासात 6 काउंट झाले. हे तू करायचं रेग्युलर इंटरवल्सवरती, महिन्यातनं 2दा, म्हणजे 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा. जवळजवळचे एरियाज असतील, लाईक एरिया 15 दिवसातनं एकदा पॉसिबल आहे करणं. पण बाहेरचं समजा एरियाज पकडलेस तू, पुण्याच्या आजूबाजूचे, तामिणी दर 15 दिवसांनी तू जाऊ शकत नाहीस, किंवा भीमाशंकर, अशा ठिकाणी महिन्यातनं एकदा मॉनिटरिंग करायचं. आता मी सिपनाचं हे मॉनिटरिंग करतो आहे. सिपना जवळपास आमचं 1 तासामध्ये कवर होतं. त्यामध्ये पहिल्या अर्धा तासात ट्रॅव्हलिंग येतो आणि दुसरा अर्धा तास हे आम्ही नवीन बटरफ्लाय गार्डन केलं आहे ते. सो हे 2 ट्रेल्स आहेत ज्यात आम्ही फुलपाखरं अक्षरशः मोजतो की फॉर एक्झाम्पल कॉमन मॉर्मॉन 1, 2, 3, 4 असे त्याचे इंडिव्हिज्युअल्स दिसत आहेत. हे वर्षभर ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुला थोडी आयडिया येईल की पॉप्युलेशन काय आहे आणि कुठल्या सीझनला ते बदलतं आहे आणि ते बदलतं कशामुळे. ARAला आत्ता आगी लावायचा सीझन असतो. गवतालना आत्ता भरपूर प्रमाणामध्ये आग लावतात. त्याने विंटर्सचे नंबर खूप कमी होतात बटरफ्लाईजचे. सो डिस्टर्बन्सेस आले, नंबर कमी झाला. पावसाळा होऊन गेला, फुलं आली, जास्त फुलपाखरं दिसली. सो तू हे कारण सांगू शकतोस की हे यामुळे होतं आहे. त्याच्यासाठी तुला लाँग टर्ममध्ये या गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात. सो हे ते इंडियन बटरफ्लाय मॉनिटरिंग स्कीम आहे. आत्ता पुण्यात 3 ठिकाणी चाललं आहे. एक म्हणजे वेताळ टेकडी, दुसरं म्हणजे सिपना आणि तिसरं म्हणजे लोहगाव. अशा 3 ठिकाणी या सगळ्या मुवमेंट चालू आहेत. अजून नवीन एरियाज पण अंडर येतील आणि एकदा आपण पूर्ण जिल्हा जोडला की त्याच्यासारखा चांगला डेटा आणि त्याच्यासारखं चांगला काय म्हणू शकतो आपण त्याला आउटकम आपल्याला मिळणार नाही. तो खूप चांगला आउटकम असेल आणि त्यातनं खरंच बटरफ्लायचं पॉप्युलेशन कमी होतं आहे का जास्त होतं आहे. आपण म्हणतो की कमी होतं आहे. काही ठिकाणी असं सापडलं आहे की ते कमी नाही, ते वाढत आहेत. कर्नाटकमध्ये आत्ता त्यांनी सगळ्यात पहिलं बँगलोर हे शहर होतं ज्यांनी हे काम सुरू केलं भारतामध्ये. 10 वर्षापासून ते करत आहेत आणि त्यांना जाणवलं की 2 वर्षापूर्वी त्यांनी जो लेख दिलेला की फुलपाखरं कमी झाली आहेत, तसं काहीच झालेलं नाही आहे. ते दुपटीने वाढलेत, तिपटीने वाढलेत. मग त्याची काय कारणं? त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आणि लाँग टर्म करायच्या. म्हणजे क्लायमेट चेंज आपण म्हणतो, द रायझिंग कन्सर्न ऑफ क्लायमेट चेंज. सो बटरफ्लाय इज अ मॉडेल टू अंडरस्टँड की मोठा स्पॅन जर घेतलास 5-10 वर्षात तर त्यामध्ये काय चेंजेस येतील, पॉप्युलेशनमध्ये काय फरक पडेल, कुठले फुलपाखरं आत्ता दिसलेत जे पुढे दिसलेच नाही आहेत आणि त्याच्या मागचं कारण काय होतं.
चेंजिंग वेदर पॅटर्न्समुळे काय काय फरक येतो आहे बटरफ्लाईजमध्ये. सो तेच द रिझन इज सिम्पल, युझिंग बटरफ्लाईज ॲज अ मॉडेल टू असेस डिफरंट लँडस्केप चेंजेस आणि वेदर चेंजेस. सो ते काम चाललं आहे आणि ते काम पुण्यात आता पुढच्या 1-2 वर्षापर्यंत पूर्ण जिल्हा जर यामध्ये सहभागी झाला तर नथिंग लाईक दॅट. ग्रेट 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 स्टफ. रजत, जाता जाता शेवटचे काही क्विक क्वेश्चन्स. तुझं आवडतं पुस्तक बटरफ्लाईज बद्दल? बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट्स, हेमंत ओगले आणि मिलिंद भाकरे यांचं. टिल डेट द बेस्ट बटरफ्लाय बुक मेड इन टर्म्स ऑफ आयडेंटिफिकेशन अँड एव्हरीथिंग. ओके. आवडती डॉक्युमेंटरी? आवडती डॉक्युमेंटरी बटरफ्लाईजवरची आहे, मोनार्क्सवरची, पण जनरली तू वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज जर बघायला गेला मला लायन्स आणि टायगर्सवरच्या डॉक्युमेंटरीज भरपूर आवडतात. नाही, मी बटरफ्लाईजची मोनार्क नाव. सो आय गेस तेव्हा डॉक्युमेंटरीचं नाव आहे लुक इन टू द सिक्रेट लाईव्स ऑफ मोनार्क्स. सो ती एक डॉक्युमेंटरी. ग्रेट. थँक्यू सो मच रजत, आज तू जंगल एकोजवरती आलास आणि आय होप तुलाही मजा आली आहे. कारण नक्की मला बोलवल्याबद्दल थँक्यू एकतर. कारण मी आधीचे भरपूर पॉडकास्ट बघितलेत, लिमय सरांचे असतील, त्याच्या आधी अनुज दादाचा होता, तर ते बघून एकदम मजा यायची. कारण वाईल्ड लाईफबद्दल तेही मराठी ॲज अ मीडियम घेऊन लँग्वेज खूप ॲज सच कमी पॉडकास्ट आहेत आणि याने होतं काय की नेहमी चांगलंच नॉलेज जातं आणि वन्यजीव संवर्धनाकडे जे कोणी उत्सुक असतील पुढे करायला त्यांच्यासाठी इट बिकम्स अ स्टार्टिंग पॉईंट. येस. सो जेवढं आपण बोलू याबद्दल तेवढं जास्त जनजागृती होईल आणि तेवढं जास्त लोक सोबत येतील. तोच आमचा हेतू आहे आणि त्याच पर्पजने आम्ही जंगल एकोजचा प्रवास चालू केला आहे. जंगल एकोजच्या आजच्या या भागाचा भाग तू झालास त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप मजा आली. मला अजून असे काही इंटरेस्टिंग बटरफ्लाईजचे ऑब्झर्वेशन्स आणि काही इंटरेस्टिंग जागा बघायला नक्की आवडतील आम्हाला. पुन्हा एकदा एखादा पॉडकास्ट ज्यामध्ये अजून इन डेप्थ एखाद्या स्पीशीजला घेऊन जर आपण बोलू शकणार असू तर तसा पॉडकास्ट करायला नक्की आवडेल. जंगल एकोज तर्फे, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुला एक भेटवस्तू आणि आमचे गिफ्टिंग पार्टनर्स द महुआ स्टोअर्स आहे, त्यांनी तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलं. त्यांची इच्छा आहे की तू हा टी शर्ट ओपन करून बघावास ऑन कॅमेरा आणि सगळ्यांनाच दाखवा कॅमेराचा. बटरफ्लाय गार्डनच केलंय बहुतेक, वेगवेगळं व्हेजिटेशन वगैरे. येस. सो थँक्यू सो मच रजत. I hope you had a great time and I absolutely love this podcast. Yes, same here. Thank you. Thank you. जंगल एकोज. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते, पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोजचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.